पुस्तक गप्पांच्या 20व्या सत्रात तुमचे स्वागत. आजच्या सत्रात वॉन्डरर्स, किंग्ज, मर्चंट्स द स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस या पेगी मोहन यांच्या पुस्तकावर मेघना आणि मी चिन्मय धारूरकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. माझं नाव जितेंद्र वैद्य. चिन्मय IIT कानपूरमध्ये भाषाशास्त्राचा प्राध्यापक आहे. मराठी आणि इंग्लिश बरोबरच त्याला हिंदी, दख्खनी, गुजराती, बांगला, तेलुगू, कानडी, मल्याळम, फारसी, उर्दू आणि संस्कृत या भाषाही येतात. जर्मनी, अरबी आणि गोव्यातली कोकणी याही भाषा थोड्याफार येतात. हे जे पुस्तक आहे आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहे आज, त्याच्या ऋणनिर्देशात लेखिका पेगी मोहन यांनी म्हटलं होतं की हे पुस्तक लिहित असताना चिन्मय बरोबर मल्याळम, मराठी आणि संस्कृत विषयी आणि पुस्तकातील सामाजिक भाषा वैज्ञानिक प्रश्नांविषयी मी चर्चा करत होते. त्याच्यामुळे चिन्मयला हे पुस्तक जवळनं माहिती आहे. मेघनाला भाषा, भाषाशास्त्र, व्याकरण यामध्ये रस आहे आणि मेघनानी हे पुस्तक मराठीत भाषांतरितही केलेलं आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे हे भाषांतर येत्या 1-2 आठवड्यात प्रकाशित होईल. चिन्मय आज आपला पाहुणा आहे आणि मुख्यतः मी आणि मेघना त्याला प्रश्न विचारू, परंतु काही प्रश्न मी चिन्मय आणि मेघना या दोघांनाही विचारेन. तर चिन्मय, हे पुस्तक मला वाचायला फारच मजा आली आणि नुकतंच मी टोनी जोसेफ यांचं अर्ली इंडियन्स हे पुस्तक हे वाचलं होतं आणि त्याच्यामुळे तर आणखीनच. अम, तर हे जे पुस्तक आहे ते साधारणपणे इसवी सन पूर्व 1900 ते आपला आत्ताचा वर्तमान या मोठ्या काळातली भारतातल्या निरनिराळ्या समाजांची आणि भारतातल्या भाषांची गोष्ट फार रसाळपणाने सांगतं. तर या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आणि त्यात वर्णन केलेल्या या काळात झालेल्या मुख्य भाषाविषयक स्थित्यंतरांचा आमच्या प्रेक्षकांसाठी एक आढावा घेशील का? तसा नमस्कार पहिल्यांदा. असा आढावा एकदम एका पुस्तकाचा आढावा असं म्हणल्यावरती त्या सगळ्याच पुस्तकात काय आहे असा सांगण्याचा मोह होतो. तरी म्हणजे असं त्यासाठी एक असं लांबट आणि खूप मोठं उत्तर न देता पण तरी पुस्तकात काय आहे या अंगाने मला असं वाटतं की या पुस्तकाचं वेगळेपण मी आधी सांगतो. ते असं की अ, पहिल्यांदा असं होतंय ज्यात इतिहास एक ज्ञानशाखा म्हणून भाषा विज्ञानातल्या काही समस्या घेऊन त्या इतिहासाच्या अंगाने उकलत जात सामान्य वाचकांसाठी सांगितल्या जातात. तर हे या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे की ज्याला रूढार्थाने आम्ही ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणतो त्याच्यातनं बाहेर येऊन इतिहासाचा जो व्यापक पट आपल्याला जो परिचित असतो भाषा विज्ञानाच्या बाहेरच्या लोकांना जो कदाचित शाळकरी इतिहास या ज्ञानशाखेतून किंवा एक सामाजिक कल्पना इतिहासाची जी असते त्याच्यातनं एक इतिहासाचा मोठा पट ओळखीचा असतो. तर इतिहास अ, इतिहास काय सांगतो आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण भाषेचा इतिहास अभ्यासताना त्याच्याशी सांधून भाषेबद्दल काय सांगू शकतो असा एक मिलाफ दोन ज्ञानशाखांचा या पुस्तकामध्ये घडतो आणि तो दुर्मिळ आहे. आणि अ, याला मी माझ्या मांडणीमध्ये एरवी भाषेतिहास किंवा भाषिक इतिहास असं म्हणतोय. आणि तसं म्हणत असताना मला ऐतिहासिक भाषा विज्ञान हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स या ज्ञानशाखेहून वेगळ्या प्रकारे थोड्या वेगळ्या प्रकारे भाषेच्या भूतकाळाकडे कसं पाहता येईल याची दृष्टी या पुस्तकातून आपल्याला मिळते. आता ती दृष्टी कशी नवी आहे हे मी सांगतो. पण ते सांगत असताना मला असे काही स्पॉयलर्स द्यायचे नाही की हे या पुस्तकात आहे आणि यातून कुठेतरी ती जिज्ञासा चालली जावी आणि लोकांनी ते जाऊन वाचावं असं माझ्या मनात आहे. त्याच्यामुळे आढावा म्हणत असताना या पुस्तकात असं असं आहे आणि या प्रकरणात असं असं आहे अशा स्वरूपाचा आढावा मी देऊ इच्छित नाही. पण मी त्याचं वेगळेपण या अर्थाने सांगतो की जेव्हा इतिहास आणि ऐतिहासिक भाषा विज्ञान या दोन गोष्टी मी म्हणतोय की त्या सांधल्या गेल्या आहेत त्याचं एक उदाहरण आधी देतो आणि मग ह्या पुस्तकाच्या मांडणीचं आणि त्याच्या विषयांचं वेगळेपण सांगतो. आता उदाहरणार्थ भारतातली हिंदी असेल, गुजराती असेल, मराठी असेल या
पश्चिम भारतातल्या आणि मध्यवर्ती उत्तर भारतातल्या भाषा यांचं एक वेगळेपण असं की यांच्यामध्ये क्रियापदावरती अ, लिंग सांगितलं जातं. म्हणजे मी जातो, मी जाते, वो जाता है, वो जाती है. हम्म. तर असं या सगळ्या भाषांमध्ये घडतं आणि हे खूपच अ, अद्भुत आहे. कारण जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये क्रियापदावरती इतक्या सरसकटपणे अ, लिंगाचं अंकन होणं ही काही सामान्य गोष्ट नाहीये. आणि राईट. मग साहजिकच प्रश्न असा आहे की हे सगळं कसं घडून आलं. राईट. आता याचं एक उत्तर ते अगदी सुद्धा मगधन भाषा म्हणजे भारतातल्या पूर्वेकडच्या भाषा आहेत त्याच्यात नाहीये, आणि फक्त त्याच्यात पश्चिमेकडच्या भाषांमध्ये आहे. ती पण गमतीची आणखीन एक गोष्ट आहे याच्यातली. राईट. नक्कीच. हा. आणि त्याचबरोबर जर आपण अजून पश्चिमेकडे गेलो आणि इराण किंवा ज्याला आम्ही इराणी भाषा असं म्हणू शकू, पश्तो ज्याच्यात येते, त्यांमध्ये सुद्धा हे अ, लिंग क्रियापदावरती दिसत नाही. मग मधल्याच पट्ट्यात ते कसं काय उद्भवलं आणि क्रियापदां आता संस्कृत सारखी भाषा अ, रामो गच्छती सीता गच्छती सगळ्यांसाठी गच्छतीच आहे. मग हे नेमकं आधुनिक भारतीय भाषांमध्ये कसं घडून आलं की राम जातो आणि सीता जाते. ह्याचं एक उत्तर ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या अंगाने देताच येईल आणि ते या पुस्तकात आहेच. पण त्याचबरोबरीने म्हणजे ते थोडक्यात असं एक की मिनिट, हा, ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणजे काय? फायलॉलॉजी का? म्हणजे एका भाषेतनं दुसरी भाषा कशी आली त्याचा अभ्यास? हम्म, म्हणजे ऍक्च्युली ऐतिहासिक भाषा विज्ञान या संज्ञेचं एक डेफिनेशन देतोस का? बरोबर. तर ऐतिहासिक भाषा विज्ञान असं म्हणत असताना ज्ञानशाखीय चौकटी बघायला गेलो तर त्याच्या अंतर्गत अ, वाङ्मय विद्या, ऐतिहासिक भाषा विज्ञान आणि तौलनिक ऐतिहासिक भाषा विज्ञान अशा 3 संज्ञा पडतात. त्याच्यात ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणत असताना जे आपल्याला अ, वर्तमानपत्री ह्याच्यातनं माहिती असतं की ग्रीक, लॅटिन, संस्कृत, फारसी, वैदिक आणि अवेस्तन भाषा या कुठेतरी एकमेकींसारख्या आहेत आणि या सगळ्यांचं एकच कुळ आहे. यांच्यामध्ये अनेक साम्य आहेत. तर या साम्यांपर्यंत पोहोचून यांच्यामध्ये खरोखरच कोणत्या तरी प्रकारचा ऐतिहासिक, जैविक असा संबंध होता. ही मांडणी ज्या शास्त्राच्या आधारे केली जाते म्हणजे भाषांची कुळं पाडणं असो, भाषांमधली साम्य इतिहासाच्या पटावरती सगळ्यात जी जुनी दस्तावेज आहेत ते अभ्यासून किंवा जे काही जुने ऐवज आहेत भाषेचे ते सगळे दस्तावेजाच्या स्वरूपात असतीलच असं नाही. त्या वैदिक संहिता पण असू शकतात ज्या मौखिक परंपरेने चालत आलेल्या. तर या सगळ्यांची तुलना करून त्यांची वर्गवारी पाडता येते का आणि त्यांच्यात काही कुळ नावाची अशी संकल्पना कल्पून त्यांना एका कुळात सामावता येतं का, त्यांचं वर्गीकरण करता येतं का, हा एक मुख्य हेतू ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा असतो. त्या बरोबरीने वाङ्मय विद्या असं मी आता म्हणालो त्याला फिलॉलॉजी असा इंग्लिश मधला शब्द आहे. आणि फिलॉलॉजी म्हणत असताना जो साहित्यिक पुरावा आपल्याला प्राचीन भाषांचा सापडतो त्या साहित्यिक पुराव्याच्या आधारे त्या भाषांची तुलना करत जाणं या अर्थाने फिलॉलॉजी हा विषय होता आणि त्याला मराठीतली जी संज्ञा आहे वाङ्मय विद्या ती पण चपखल आहे कारण तिथे खरोखरच प्राचीन वाङ्मयांचा मध्ययुगीन वाङ्मयांचा अभ्यास करून त्यांच्यात तुलना करून त्यांच्यातली साम्य अभ्यासली गेली. अच्छा. म्हणजे आणि पहिल्या म्हणजे प- पहिली जी संज्ञा होती त्याच्यामध्ये फक्त भाषांच्या फीचर्सचा विचार केला जातो, दुसऱ्यामध्ये ऍक्च्युली वाङ्मयाचा विचार केला जातो. आता मुळात भाषांची फीचर्स आपल्याला कशी हाती लागतात. एखाद्या भाषेचं आपल्याला व्याकरण लिहायचं आहे तर ते कसं लिहिणार तर अर्थातच त्या भाषेतलं काय साहित्य जे जुन्या काळात लिहिलेलं आहे ते समजण्यासाठी आपल्याला त्या भाषेचं वर्णन हाती यायला पाहिजे. ते हाती आल्यानंतरच म्हणजे थोडक्यात प्राचीन भाषांच्या संरचना त्यांची व्याकरणं आणि त्यांचं साहित्य हे सरसकट वेगळं काढता येत नाही कारण त्यांचं साहित्य अभ्यासणं हेच एक माध्यम आहे त्या भाषांची व्याकरणं लिहिण्यासाठी. आणि अर्थातच त्या अशा प्रकारच्या ज्या खरोखरीच्या अभिजात भाषा आहेत त्यांची अशा प्रकारची व्याकरणं सुद्धा आपल्याला प्राचीन काळातनच मिळतात आणि त्यांच्यात म्हणूनच त्यांचं वाचन शक्य होतं. आलं लक्षात. आणि सॉरी मी जरा डिरेल केलं तुला. लेट्स कम नाही बॅक. नाही 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 मला असं वाटतं की अशा प्रकारचं आपण संवादी ठेवलं तरच ते हे होईल म्हणजे तर ते जास्त उपयुक्त ठरेल ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा आणि पुस्तकाचा परिचय पण त्यात व्यवस्थित आणि जो मी तिसरा भाग म्हणालो की तौलनिक साहित्य अभ्यास
ऐतिहासिक स्तरावरचा तो असा की अ, अशी आत्ताची समजा मध्ययुगीन किंवा प्राचीन युरोपाची संकल्पना लक्षात घेतली तर आधुनिक युरोपीय भाषा आहेत त्यांच्यातला त्यांच्यात त्यांच्यात एक भाषिक अस्मिता निर्माण होऊन त्यांच्यात एक राष्ट्रवाद निर्माण होण्याच्या आधीच्या टप्प्यावरती त्यांचं जे वैचारिक आणि काय बौद्धिक विश्व म्हणूयात त्यांचं जे इंटलेक्च्युअल विश्व होतं ते सरसकट चर्च लॅटिन म्हणजे लॅटिन आणि ग्रीक विशेषतः क्लासिकल ग्रीक यांनीच व्यापलेलं होतं आणि मग या युरोपीय भाषांना राष्ट्रीयता प्रस्थापित करत असताना त्यांची उकल होत असताना अर्थातच त्यांच्या साहित्याचा त्या प्रकारचा तौलनिक पातळीवरती अभ्यास झाला आणि मग अ, या भाषांमध्ये असेल किंवा फारसी सारखी भाषा असेल किंवा संस्कृत सारखी भाषा असेल यांच्यात खरोखरची काही साम्य आहेत हे ज्या टप्प्यावरती उदयाला आलं त्यातून भाषांची तुलना ही जास्त जोरकसपणे सुरू झाली आणि मग त्या अर्थाने ते कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी किंवा कम्पॅरेटिव्ह हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स अशा संज्ञा येतात त्याचं एक अजून इंटरेस्टिंग त्याच्या नंतरच्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्याला हिस्टॉरिकल सोशो लिंग्विस्टिक्स असं म्हणतात पण कदाचित आपण त्या मुद्द्याकडे थोड्याशा नंतर येऊया की त्याच्यात काय नेमक्या त्याच्यातल्या डेव्हलपमेंट्स काय आहेत त्याकडे तर मी सांगत हे होतो की इतिहास या ज्ञानशाखेच्या दृष्टीने ते सांधलं कसं गेलेलं तर ह्याचं एक सरसकट उत्तर असं देता येईल की हो लिंग या भाषांमध्ये क्रियापदांवरती येतं कारण आपण ज्याला आज क्रियापद म्हणतो जाता है जाती है किंवा जातो जाते ही खरं तर क्रियापदं नसून ती धातुसाधित विशेषणं आहे म्हणजे काय तर जाणारा जाणारी जे जातं ते जी जाते ती असं म्हणत असताना आपण ज्याला वरवर क्रियापद असं समजतोय ते खरं तर धातूवरून साधलेलं एक पण आहे विशेषण आहे राईट. आणि विशेषण ही म्हणजे त्यांच्यामध्ये दोन्हीची गुणधर्म असू शकतात अशा प्रकारच्या धातुसाधित विशेषणात त्याला पार्टिसिपल असं म्हणतात कारण ती धातूवरनं साधलेली असतात म्हणून त्यांच्यात धातूचे क्रियापदाचे गुणधर्म असतात आणि ती विशेषणं असतात त्यांच्यामध्ये नामांची नामांची वैशिष्ट्ये असतात तर एकाच वेळेस ते नामासारखं पण असतं आणि एकाच वेळेस ते क्रियापदासारखं पण असतं तर यामुळे होतं असं की नामासारखं असल्यामुळे नाम जसं तिन्ही लिंगात दोन लिंगात चालत असेल जितकी लिंग भाषेत असतील त्याप्रमाणे तसंच हेही चालतात आणि म्हणून क्रियापदावरती ज्याला आपण आज क्रियापद म्हणत आहोत ती क्रियापद नसून ती धातुसाधित विशेषण आहेत आणि मग त्याच्या पुढे असणे म्हणजे जात आहे वगैरे अशा प्रकारची रूपं वापरून आपण ती रूपं वापरतो हे झालं एक ऐतिहासिक भाषावैज्ञानिक उत्तर पेगी मोहन यात काय करतात की हे सांगत असताना हे सगळं कसं घडून आलं याचं उत्तर केवळ भाषिक व्याकरणिक संरचनेच्या पातळीवरती न देता समाजामध्ये नेमके काय बदल घडले हे लोक जे बोलत होते ही भाषा ते लोक कोण होते म्हणजे ह्या भाषा अशा कशा या भाषा कशा आहेत असा प्रश्न तर आहे त्याला मी ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे प्रश्न असं म्हणेन पण त्याचं उत्तर देताना हा प्रश्न विचारायचा आवर्जून की हे बोलणारे लोक नेमके कोण आहेत येस. आणि त्यांची घडण कशी झाली येस. आणि या अर्थाने इथे हा समाज इतिहास किंवा सांस्कृतिक इतिहास या इतिहासांशी सांधला जातो त्याच्यामुळे सोशल हिस्ट्री आणि कल्चरल हिस्ट्री यांचा यांच्यातनं भाषेच्या भूतकाळाला काय शिकायला मिळेल आणि ऐतिहासिक भाषा विज्ञानाने निर्माण केलेलं जे शहाणपण आहे ते अ, या ज्ञानाशी इतिहास या ज्ञानशाखेने निर्माण केलेल्या ज्ञानाशी कसं सांधून घेता येईल राईट. राईट. याचं एक मेथोडॉलॉजिकल उदाहरण कसं करायचं ते हे या पुस्तकामध्ये आहे राईट. तर हे झालं एक वैशिष्ट्य राईट. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगून मग आपण पुढे जाऊयात हं. हे करत असताना पेगी मोहन काय करतात की भाषा या घटिताचं वागणं हे केवळ आजघडीला कसं आहे एवढंच सीमित न ठेवता एक घटित म्हणून भाषा कशी वागते घटित म्हणत असताना मला भाषा असं नाम अपेक्षित आहे मराठी भाषा संस्कृत भाषा फारसी भाषा असं नव्हे तर भाषा तर भाषा भाषा म्हणून कशी वागते हे जर आपण अभ्यासलं आणि हेच मूलतः भाषा विज्ञानात अभ्यासलं जातं तर असं काही वर्तन भाषेचं असणारच की जे कालनिरपेक्ष त्याच स्वरूपाचं असू शकतं
अर्थातच असंही काही भाषेचं वर्तन असू शकेल की जे कालसापेक्ष बदलत जातं. ओके. तर या अशा काही गोष्टी, आता त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर अ, अ, भाषा बदल कसा होतो, किंवा भाषेमध्ये नवीन ध्वनी कसे सामावले जातात. येस. तर एखादी पिढी एखादी नवीन भाषा आत्मसात करते, कदाचित आई वडील वेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे असतील म्हणून, आणि खाडकन एका पिढीतच, म्हणजे ती लहानाची मोठी होत असतानाच त्यांना आईच्या आणि बाबांच्या दोघांच्याही भाषेतले ध्वनी उपलब्ध होतात. म्हणजे ज्याला आम्ही त्यांचा रेपर्टवार म्हणतो, त्याच्यात त्यांचा जो ध्वनींचं भांडार आहे, त्याच्यामध्ये हे दोन्ही एकाच वेळेस आणि एका क्षणी, ज्याला आपण एका दमात येतात असं म्हणू शकतो. तर हा ही जी काही पातळ्यांवर भाषेमध्ये बदल होण्याची प्रवृत्ती आहे, ही अशा प्रकारे इपॉकल आहे, म्हणजे ती खाडकन होते, ती एका दमात होते. अर्थातच काही भाषिक बदल असेही आहेत की जे यथावकाश आणि हळूहळू होतात. पण अ, एका दमात बदल होणं हे सुद्धा भाषिक घटिताचं वैशिष्ट्य आहे. तर तर घटित म्हणून भाषा कशी वागते, हे जसं या काळात लागू होऊ शकतं तसंच ते त्या काळातही लागू होऊ शकतं. आणि ते त्या काळात लागू केलं तर आपल्या हाती काय लागतं, काही अनुत्तरित प्रश्न जास्त उत्तरित होऊ शकतात का, किंवा काही नेमकी दिशा मिळू शकते का, हे या पुस्तकात फार खुबीने हाताळले. होय. आणि मला असं वाटतं की केवळ याच इतिहासासाठी नाही, इतर गोष्टींच्या इतिहासकारांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या घटितांचा इतिहास ते जेव्हा लिहित असतील, तेव्हा ते घटित म्हणून कसं वागतं याच्याकडे स्वाभाविकच त्यांची पण अ, दृष्टी असतेच तिथे, की घटित म्हणून हे असं वागतं, त्या अर्थी त्या काळात हे या बाबतीत अपवादात्मक ठरलेलं नसावं. आणि यावरून आपल्याला भाषिक भूतकाळ हाती लागतो. तर मला असं वाटतं पुढच्या चर्चेत त्याची अजून उदाहरणं येतीलच. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि हे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. म्हणजे मी सुद्धा जे म्हणालो की अर्ली इंडियन्स वाचल्यामुळे मला हे वाचायला जास्त मजा आली. कारण दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट शी वॉज डुईंग. म्हणजे कुठली लोक आली. आणि तू जे म्हणालास, एनिवे, हां, आपण पुढे जाऊच त्याच्यात. आम, तर पुढचा प्रश्न. आम, या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मी वर जसं म्हणालो तसं पेगी मोहन यांनी तुझ्या मदतीबद्दल आभार मानलेले आहेत. तर तुझा या पुस्तकाशी आणि पेगीशी पहिल्यांदा संबंध कसा आला? तू त्यांना काय प्रकारे मदत केलीस याच्याबद्दल जरा सांगशील का? 2019 मध्ये हे पुस्तक 2021 मध्ये आलं, आणि 2019 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या भाषा विज्ञान विभागामध्ये पेगी मोहन यांची एक कार्यशाळा होती, आणि ती आठवडाभरापेक्षा जास्त वेळ होती. मी ती अ, त्यासाठी उपस्थित राहिलो होतो. आणि त्या 8-10 दिवसामध्ये रोज त्यांचे 3-3, 4-4 तास अ, त्या कार्यशाळेत व्याख्यान होते, आणि त्या कार्यशाळेचं स्वरूपच या पुस्तकात त्या काय करतायत, त्यांची मांडणी कोणत्या स्वरूपाची आहे, यातल्या मूलभूत संकल्पना काय आहेत, हे भाषा विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना सांगणं, असंच त्या कार्यशाळेचं स्वरूप होतं. अच्छा. आणि कुठेतरी या पुस्तकाची जी या मूलभूत संकल्पनांची पार्श्वभूमी आहे, किंवा ज्या प्रकारे पेगी मोहन विचार करत होत्या, ते सगळं त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला शिकायला मिळालं. अर्थात त्याचं वेगळेपण असं होतं की हे पुस्तक तसं जे भाषा वैज्ञानिक नाहीत अशा लोकांसाठी सुद्धा लिहिलेलं आहे. हम्म. आणि ती कार्यशाळा ही पेगी इतिहासाकडे आणि ऐतिहासिक भाषा विज्ञानाकडे कसं बघतात, अ, म्हणजे अर्थातच तिथे भाषा वैज्ञानिकांचा संवाद होत होता त्या कार्यशाळेत. त्याच्यामुळे त्या अ, त्या चर्चेचे जे विषय होते ते जास्त व्याकरणाच्या आणि संरचनेच्या पातळीवरती अ, काय गहन किंवा घन म्हणून अशा स्वरूपाचे होते. याचा अर्थ असा नव्हे, हे पुस्तक सुद्धा भलेही मी असं आणि त्या पद्धतीने या पुस्तकाची मांडणी जरी असली की हे सामान्य वाचकांसाठी लिहिलेलं आहे, तरी अर्थातच ह्याच्यात अनेक व्याकरणिक संकल्पना आहेत. आणि केवळ शाळकरी व्याकरणाच्या जोरावरती हे आपण वाचून घेऊ असं नाहीये, आणि म्हणूनच त्या सविस्तर याच्यात स्पष्टही केलेल्या आहेत त्या पुस्तकात. तर माझा संबंध तसा आला. आता मी कशी मदत केली तर जेव्हा हे पुस्तक लिहिलं जात होतं. पण एक एक मी आपल्या प्रेक्षकांसाठी हं, नमूद करतो की जरी या गहन अशा टेक्निकल कॉन्सेप्ट या पुस्तकात असल्या तरी त्याचं फार चांगल्या तऱ्हेने त्यांनी म्हणजे जिथे जिथे त्या वापरल्या आहेत तिथे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे शाळकरी व्याकरणावर सुद्धा वाचण्याचा धीर करावा लोकांनी. जरूर जरूर. हा. आणि भले असं पण असतं बऱ्याचदा की गणित आणि भाषा, विशेषतः गणित आणि व्याकरण यांच्याबद्दल एक धास्ती असते, तर ती न बाळगता पुस्तक
वाचावं असं मी जरूर सांगेन. अरे, अ, तर हो, म्हणजे ते त्या बाबतीत ते रसाळ आहे ते या अर्थाने, की विषय जरी गहन असला तरी तो समजावून सांगण्याची जी पेगी मोहन यांची हातोटी आहे, ती खरंच वाखाणण्यासारखी आहे. आणि आशा करूयात, म्हणजे मला खात्री आहे की ते भाषांतरात सुद्धा ती उतरलेली आहे. अ, तर मी कशी मदत करू शकलो त्या बाबतीत, असं की ती कार्यशाळा झाली आणि मग नंतर आम्ही संपर्कात होतो. आणि ह्याच्यात मल्याळमवरचं एक प्रकरण आहे या पुस्तकामध्ये. येस. आणि तेव्हा मी केरळमध्ये होतो आणि तिथे मी 7 वर्ष होतो. तर त्यामुळे मल्याळम या भाषेशी माझा खूप जवळून संबंध आला. हां. आणि तेव्हाही शिकत होतो आणि अजूनही शिकतोच आहे असं म्हणता येईल. पण होतं असं की जेव्हा तुम्ही एक द्वितीय भाषक म्हणून त्या भाषेकडे बघता, त्यावेळेस जे मातृभाषक व्याकरणकार असतील किंवा मातृभाषा मल्याळम ज्यांची आहे असे भाषा वैज्ञानिक असतील, त्यांच्या नजरेतून अर्थातच साहजिक काही व्याकरणाची वैशिष्ट्ये सुटतात. आता पेगी आणि मी सुटतात म्हणजे ती त्यांच्या त्यांच्या आलं वर्णनात लक्षात. येतात. नाही नाही, पण आलं या लक्षात. पुस्तकाच्या अंगाने आपल्याला काही भाषिक विश्लेषण करत असताना या भाषेत नेमकं काय काय घडतं, कसं घडतं, राईट. तर अशा गोष्टी मी त्या अंतरावरून भाषेकडे पाहत होतो आणि नुकतीच मी ती शिकत होतो. त्यामुळे पेगी मोहन यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असायची आणि त्यात काही अशी रोचक भर घालता येईल अशा प्रकारचा मल्याळमचा डेटा मी त्यांना द्यायचो. एक छोटंसं उदाहरण. हां. उदाहरण सांग. हां. मल्याळम ही एकमेव द्रविड भाषा आहे ज्याच्यामध्ये लिंग नाही. ओके. म्हणजे उदाहरणार्थ तृतीय पुरुषामध्ये कानडी रूप बघा. अ, होगी दळू म्हणजे गेली, होगी धनू म्हणजे गेला, आणि होगी दलू म्हणजे गेलं. हे थोडंफार मराठीसारखं गेला गेली गेलं असं होतं. पण हे तृतीय पुरुष एकवचनातच होतं. अच्छा. तेलुगू असेल, तमिळ असेल. म्हणजे आता तमिळमध्ये वंदान, वंदाळ आणि वंद अशी 3 रूपं होतात. म्हणजे आला, आली आणि आलं. पण मल्याळम मध्ये फक्त वन्नू एवढंच होतं. मग कोण आलं, तो, ती की ते, हे स्पष्ट करण्यासाठी तिथे सर्वनाम वापरावंच लागतं. ओके. पण तेलुगू, तमिळ, अ, अ, कानडी या भाषांमध्ये मात्र तसं काही आवश्यक नाही, कारण ते क्रियापदातनं कळतं. तृतीय पुरुष एकवचनाच्याच बाबतीत असं. तर आता गमतीची गोष्ट अशी की मध्ययुगीन मल्याळम जे आहे, ज्याच्यामध्ये माला साहित्य लिहिलं गेलं, जे इस्लाम मधले एक भक्तीपर असं साहित्य असं म्हणता येईल. तर त्याच्यामध्ये मात्र जी मल्याळम आहे ती अरबी मल्याळम म्हटली जाते. आणि त्या मल्याळम मध्ये मात्र हे जेंडर मार्किंग हरवलेलं नाहीये, ते टिकून आहे. आणि त्या अर्थी ती बऱ्यापैकी त्या एका वैशिष्ट्याच्या आधारे जर तुलना करायची झाली तर ती बऱ्यापैकी तमिळसारखी आहे, की त्याच्यात तिन्ही लिंग आहे. राईट. आता त्याचे अवशेष असे आधुनिक मल्याळम मध्ये, की जेव्हा आकाशवाणीवरती समजा एखादी स्त्री अ, निवेदक वाचते, तर तेव्हा अ, आपण असं जनरली नाव सांगतात ना, की अ, हे आकाशवाणी आहे आणि या बातम्या वाचणारा अमुक अमुक आहे असं. तर तिथे वाईक्युन्नद म्हणजे वाचणार, आणि मग पुढे नाव सांग. आता वाईक्युगा म्हणजे वाचणे, वाईक्युन्नद याचं शब्दशः मराठी भाषांतर केलं तर वाचणार असं होईल. पण एखाद्याने जोर देऊन नाही नाही मला स्त्रीलिंगीच वापरायचंय, तर वाईक्युन्न वळ असं म्हणावं लागेल. अ, आणि त्याचं पुल्लिंगी रूप सुद्धा होईल वाईक्युन्न वन असं. पण तो वापरण्याचा आत्ताच्या मल्याळममध्ये प्रघात नाही. तर म्हणायला व्याकरणाच्या पुस्तकात वाईक्युन्न वळ, वाईक्युन्न वन, वाईक्युन्न वळ आणि वाईक्युन्न द अशी 3 रूपं सापडतील. पण प्रत्यक्ष मल्याळम जेव्हा बोलली जाते तेव्हा मात्र तिथे वाईक्युन्न द आणि मग पुढे काय सुषमा वगैरे जे काही नाव असेल ते सांगितलं जातं. तर गंमत अशी की पूर्णपणे लिंग हरवलंय का, तर पुस्तकी व्याकरणांमधनं लिंग गेलेलं नाही. पण बोल भाषेमध्ये मात्र त्या प्रकारचं लिंग दिसत नाही. पण काही विशेषणांच्या बाबतीत मात्र पुन्हा लिंग वापरण्याकडे कल आहे. तर सांगायचं आहे तुला की या ही जी व्याकरणिक वैशिष्ट्ये आहेत, ही अलीकडेच हरवलेली आहेत, की थोडीशी आधी, की खूप आधी ती लयाला गेलेली आहे. अशा प्रकारच्या आमच्या काही चर्चा व्हायच्या आणि त्याची काही म्हणजे ती सगळीच चर्चा ह्याच्यात आली नसेल. पण तो एक भाग आहे. दुसरा एक चर्चा आमची झाली होती ती अशी की
ज्याला आम्ही रिलेटिव्हायझेशन म्हणतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण मराठीत बोलताना म्हणतो की हॅलो मी चिन्मय बोलतोय. तर हे वाक्य मराठीत साधं वाटतं की हा म्हणजे याच्यात काही औपचारिकपणा वाटत नाही किंवा काही फार अ, असं कार्यालयीन कचेरीचं मराठी बोललं जातं असं वाटत नाही. पण मल्याळममध्ये जर कोणी असं म्हणलं की ज्ञान चिन्मय संसारिक क्युन्नू, तर ते खूप जड वाटतं. असं वाटतं की हे खूप पुस्तकी आहे, खूप असं जर्नलिस्टिक आहे असं वाटतं. ते टाळण्यासाठी ते ज्ञान चिन्मय आणि संसारिक क्युन्नद असं म्हणतात. मी चिन्मय आहे जो बोलतोय. तर हे असं आपल्याला जो या भाषेचा भाषक नाही त्याच्या दृष्टीने असं वाटतं हे का असं बोलतात, पण तसं न बोलावं आणि आपल्यासारखं तंतोतंत भाषांतर करून बोलावं तर ते खूप औपचारिक वाटतं. तर अशा अनेक बारीक सारीक गोष्टींची निरीक्षणं मी पेगी मोहन यांना पुरवत होतो आणि त्यातनं आमची चर्चा पुढे जायची. तर या अर्थाने मल्याळमचा एक दुवा होता आणि अर्थातच मल्याळमवरती संस्कृतचा प्रचंड प्रभाव आहे. या ज्या प्रमुख दक्षिणेतल्या 4 भाषा आहेत, त्यापैकी मल्याळममध्ये सर्वात जास्त संस्कृत शब्द आहेत. तर ते तिथे ध्वनी बदल कसे होतात आणि संस्कृत शब्द सामावले जातात ते कसे, संस्कृत नामं सामावली जातात ती कशी, क्रियापदांमध्ये जेव्हा हे शब्द शिरतात मल्याळमच्या, तेव्हा त्यांचा आकार कसा होतो, अशा अनेक गोष्टींवर आमची चर्चा होत असेल. ओके. व्हेरी फॅसिनेटिंग. आणखीन तो सगळा नंबूद्री ब्राह्मणांवरचा एक चॅप्टरच आहे तो हो. फार. मणिप्रवाळम वगैरे तो इट्स अ व्हेरी फॅसिनेटिंग पार्ट दॅट आणि इज. तोच एक मुद्दा आहे की भाषा पूर्वी कशी वागत होती असं म्हणत असताना केवळ भाषा हे घटित नव्हे तर मायग्रेशन हे समजा घटित घेतलं तर ते कसं वावरत होतं ते जेव्हा 2000 वर्षांपूर्वी घडतं, 4000 वर्षांपूर्वी घडतं तेव्हा, आणि जेव्हा अगदी अलीकडे घडतं, मग ते नंबूद्र्यांच्या बाबतीत असेल किंवा मग तो आसामी आणि नागामी यांच्या मिलाफाचा विषय असेल, आणि किंवा मग आधुनिक इंग्रजीचा भाग असेल, इंडियन इंग्लिशचा भाग असेल, या सगळ्यांकडे एका घटिताच्या पातळीवरती मायग्रेशन असेल, भाषा असेल, या सगळ्या गोष्टी कशा अ, चालतात, या आणि गोष्टींचं वर्तन कसं असतं. हं. आणि त्याचा सोशल हायरार्कीशी संबंध सुद्धा, कारण मग त्या सध्या जे भारताच्या इतर भागातनं जी लोक छोट्या छोट्या कामासाठी जात आहेत केरळात, त्यांच्या भाषांचा म्हणजे मल्याळमवर काही फरक पडत नाहीये हे पण दाखवून देतात. म्हणजे बरोबर. इट्स व्हेरी रिलेटेड टू हू द एलिट आर. दॅट इज वॉज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. तर आता पुढचा प्रश्न. तर मूर्धन्य उच्चार ही भारतीय भाषांची जवळजवळ जनुकीय म्हणावी अशीच खूण आहे. तर मी त्याची उदाहरणं वगैरे देत नाही, पण तू उदाहरणं दे लोकांना मूर्धन्य उच्चार म्हणजे काय याची. तर असं ह्या पुस्तकात आलंय, केवळ भारतातल्या भाषांमध्येच मूर्धन्य ध्वनी आहेत, भारतामध्ये ते कुठे सापडत नाहीत. तर हे मूर्धन्य ध्वनी म्हणजे नेमकं काय हे आत्ता पहिल्यांदा सांग. बरं. जसं मी सुरुवातीला म्हणलं की क्रियापदांवरती लिंगाचं अंकन हे भारतीय भाषांचं वेगळेपण आहे, तसंच मूर्धन्य ध्वनी, त्यातही मूर्धन्य ध्वनींची मालिका, पूर्णच्या पूर्ण मालिका असणं. मालिका म्हणजे काय तर ट, ठ, ड, ढ, ण आणि वर परत ऋषीचा ऋ, ष, षटकोनाचा ष, या सगळ्यांना आपण मिळून मूर्धन्य म्हणतो. का बरं? तर मूर्धा म्हणजे खरं तर शीर्ष किंवा डोकं. मग यांना मूर्धन्य का म्हणायचं? तर जे आपला जी तोंडाची पोकळी आहे त्याच्यामध्ये जो अ, ज्याला आपण तालू म्हणतो, पॅलेट, टाळू. त्याच्यावर मराठीत आपण त्याला टाळू म्हणतो. तालू नव्हे, म्हणजे पॅलेट नव्हे, पॅलेटच्या मागचा वरचा भाग हां. त्याला आपण टाळ किंवा टाळू म्हणतो. तर त्याला मूर्धा असं रूपक असं म्हणूयात की संस्कृत व्याकरणाच्या परंपरेमध्ये वापरलं गेलं. आणि त्या मूर्धेतून म्हणजे जर आपण त्याचा असा नकाशा काढला तर तिथे एक छोटस असं उंच असं दिसेल. जेव्हा आपण ट असं म्हणतो किंवा ळ म्हणतो तेव्हा जीभ अशी फोल्ड होते आणि वरती आपण जिभेचं टोक लावतो, तर ते टोक जिथे लागतं त्या स्थानाला मूर्धा म्हटलंय. म्हणजेच डोकं, हेड, टाळ अशा अर्थाने तो शब्द आहे. मूर्धन्य म्हणजे मूर्धेतून निघणार म्हणजे थोडक्यात जीभ जिभेची घडी होऊन जिभेचं टोक किंवा जिभेच्या खालचा भाग जिथे वरती लागतो त्या भागाला मूर्धा म्हटले आणि तिथून निघणारे ध्वनी म्हणून त्यांना आपण मूर्धन्य. तर त्याच्यामध्ये अ, ऋषीचा ऋ वर्णनानुसार तिथला अपेक्षित आहे. आज घडीला मराठी लोक आपण अर्थातच तो र सारखा म्हणतो आणि तो बऱ्यापैकी पुढून येतो.
हम्म. तिथे तो जिभेची घडी होताना दिसत नाही. पण संस्कृत परंपरेमध्ये मात्र त्याला मूर्धन्य असंच नाव दिलेलं आहे, किंवा त्याचं वर्णन कदाचित तो त्या टप्प्यावरती त्या पद्धतीने त्याचं वर्णन करणं त्यांना जास्त रास्त वाटलं असेल. ओके. तर रू आता हा. आणि ही पूर्ण मालिका ही भारतीय भाषांमध्ये आहे. करेक्ट. चीनीमध्ये काय होतं, ट्र आहे, पण तो एक मूर्धन्य स्वरूपाचा ट्र आहे. ट्र म्हणजे जीभ फोल्ड करून होते, म्हणजे भारताबाहेर अजिबात नाहीये असं नाही, भारताबाहेर आहे, पण मालिकेच्या स्वरूपात सगळेचे सगळे ध्वनी एखाद्या भाषेत सापडणं हे मात्र अतिशय दुर्मिळ आहे. हो, ते जे शी किंवा शी 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 म्हणतात त्याच्यात सहज असं श एक. आहे, बरोबर. हा. तो ष हा. षटकोनाच्या श च्या जवळ जाणारा आहे. राईट. पण तो पॅलेटल म्हणजे तो तालुतनं तालव्य आहे की मूर्धन्य स्वरूपाचा आहे, ते पाहायला पाहिजे. राईट. किंवा ळ सुद्धा आहे. ळ सुद्धा स्टँडर्ड मॅन्डरिन चायनीज मध्ये आहे. अच्छा. तर तर असं नाही की इतरांच्या भाषांमध्ये नाही आहेत, आहेत पण एकड दुक्कड आहेत. ओके. आणि ते पूर्ण मालिकेच्या स्वरूपात नाही. हा. हा. आणि हे नसण्याचं एक कारणही असं की ज्या प्रकारे हे ध्वनी आत्मसात होतात बाळांमध्ये, त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की हे बऱ्यापैकी शेवटी आत्मसात होणारे ध्वनी. ओ. म्हणजे च्या बराच आधी हा आत्मसात होतो. त अच्छा. च्या क वर्गाच्या आधी वर्ग आत्मसात होतो. एक मिनिट, एक मिनिट. आत्मसात म्हणजे द ॲबिलिटी टू हिअर और द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस? I think आत- both. आत्मसात आत्मसात म्हणजे दोन्ही, की त्याचं आकलन पण झालेलं आहे आणि त्याचं उच्चारण पण होत आहे. ओके. पण आत्मसाताची जी कॉन्ट्रास्टिव्ह टर्म आहे ती आहे लर्निंग. म्हणजे लर्निंग आणि ऍक्विजिशन, भाषा शिकणं आणि आत्मसात करणं. म्हणजे समजा मी जर्मन शिकलो, मी फारसी शिकलो, तर तोवर माझं आत्मसात करण्याचं वय सरून गेलं होतं. होय. आणि होय. मी मोठ्या वयात ती शिकलो, जेव्हा माझं वय शिकण्याचंच होतं तेव्हाच ती शिकलो. आत्मसात केली याचा अर्थ जेव्हा भाषा, व्याकरण, त्याच्या कोटी संकल्पना, असं काही नियम माझ्यासमोर नव्हतं, मग त्या राईट. पद्धतीने कदाचित मी औरंगाबादला बोलली जाणारी दखनी असेल, हिंदी असेल, किंवा उस्मानाबादला बोलली जाणारी अ, त्या प्रकारची मराठी किंवा कानडी असेल, या भाषा मी काही अंशी आत्मसात केल्या. पण अर्थातच संस्कृत सारखी भाषा असेल किंवा इतर ज्या भाषा मी शिकलो त्या मी शिकलेलो आहे. तर शिकणं आणि आत्मसात करणं असा तो भेद. ओके. तर तर मूर्धन्य मालिकेचं वेगळेपण हे आहे की अ, अशा प्रकारची अगदी शेवटच्या टप्प्यावरती आत्मसात होणारे ध्वनींची मालिका असून देखील हं. अशी असल्यामुळे अनेक भाषांचा कल असतो की त्यातले काही ध्वनी आपोआपच गळून पडतात, कारण की त्यांचं तसंही ऍक्विजिशनच्या क्रमामध्ये ते शेवटी येतात. पण हे अतिशय रोचक आहे की भारतीय भाषांमध्ये एक मालिकेच्या स्वरूपामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हे पाच म्हणजे ड ण, राईट. शिवाय श, राईट. हे च हे अगदी पुस्तकी उच्चार करतोय मी, पण राईट. तांत्रिक दृष्ट्या ते आहेत असं म्हणा. राईट. तर आणखीन एक म्हणजे अतिशय फॅसिनेटिंग गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकात जे दिलेलं आहे की सुरुवातीला जेव्हा स्टेप्समधनं संस्कृत बोलणारी ऋग्वेदिक, ज्यांना ऋग्वेदिक आर्य असं आपण आता ज्यांना म्हणतो, ही जी लोक येऊन पोचली, तर तेव्हा त्यांच्या भाषेत मूर्धन्य होते का नाही माहिती नाही. पण जेव्हा 700 वर्षानंतर कुरूंनी सगळ्या ज्या त्या टोळ्या एकत्र केल्या, तेव्हा त्यांच्यामध्ये मूर्धन्य होते. हम्म. आ, आणि मग ते कसे आले, कुठून आले, आणि त्याच्याबद्दल बोलशील का? हा. तर आता मूर्धन्य ध्वनी कसे, म्हणजे आता जसं आपण पाहिलं की हा एक प्रश्न होता की क्रियापदावरती लिंग कुठून आलं, तसा त्यासारखाच एक महत्वाचा प्रश्न आहे की मूर्धन्य ध्वनी संस्कृतात कुठून आले, कसे आले, कधी आले. तर वैदिक संस्कृताला समांतर जाणार असा एक प्राचीन दस्तावेज म्हणजे अवेस्ता, हम्म. जो झोराएस्ट्रियन किंवा ज्याला आज आपण पारसी लोक म्हणतो त्यांचा धर्मग्रंथ. तर अवेस्ता आणि वैदिक सूक्त यांच्यामधल्या काही सूक्तांमध्ये अगदी तंतोतंत साम्य आहे. अगदी त्या एकेका रुचेच्या पातळीवरती असेल त्या अगदी एकास एक जुळून येणाऱ्या ओळी आहेत. पण जिथे जिथे मूर्धन्य ध्वनी आहेत ते मात्र अवेस्तामध्ये नाही. म्हणजे मूर्धन्यीकरण जे झालं काही ध्वनीचं, किंवा ते नक्कीच अवेस्ताच्या नंतरच्या काळात शिरलं असावं. पण नंतर म्हणजे किती नंतर, हा प्रश्न अनुत्तरित होता किंवा त्याच्याबद्दल काही स्पेक्युलेशन. तर पेगी मोहनांचे जे गुरु आहेत माधव देशपांडे,
पेगी मोहन यांनी 78 साली त्यांच्याकडे पीएचडी केली त्रिनिदाद भोजपुरीवर. तर आणि ते स्वतः संस्कृतज्ञ आणि भाषातज्ञ आहेत. त्यांचं असं आणि इतरांचं असं म्हणणं होतं की हे यथावकाश भाषेमध्ये विकसित झाले असावेत. तर पेगी मोहन आपल्याला सांगतात की हे यथावकाश विकसित झालेले नसून हे एका पिढीतच संस्कृतात शिरले असावेत. आणि ते कसे शिरले? तर ते आत्मसात होणारी जी पिढी आहे, म्हणजे जे बाळ आहे, म्हणजे जी नवीन पिढी आता जन्माला आलेली आहे, त्यांची जी मातृभाषा असेल, म्हणजे त्यांच्या ज्या आई असतील, तेच इथे त्यांच्या मातृभाषा म्हणजे लिटरली आईची लिटरली भाषा. आई, त्या आईच्या भाषेमध्ये ही पूर्ण मूर्धन्य मालिका असण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा अशा प्रकारची आपण कल्पना करतो की आईच्या भाषेमध्ये ते आहे, तेव्हा अ, असं आपण नाही म्हणू शकत की ते खूप त्यामुळे यथावकाश संस्कृतात शिरले. जेव्हा गोष्टी आत्मसात होत आहेत, तेव्हा त्या आत्मसात होत आहेत. त्याच्यामध्ये आपण असं नाही म्हणत की त्या अरे त्या इतक्या हळू आत्मसात झाल्या की त्याला एक 4-5 पिढ्या लागून गेल्या. 4-5 पण तरी तसं कमी झालं एका ऐतिहासिक मोठ्या कालपटलावर. पण त्याही पेक्षा कमी म्हणजे केवळ एका पिढीचंच अंतर पुरतं, एकच पिढी पुरते एकदम मोठ्या प्रमाणात बदल घडून यायला. आणि ध्वनी आणि त्यांचं आत्मसात होणं यासाठी तर नक्कीच तेवढं पुरतं. करेक्ट. तर कसे झाले याचं उत्तर, पेगी यांच्या आधीपर्यंत लोक म्हणत होते की ते यथावकाश झाले असावेत, जसे इतर व्याकरणिक बदल यथावकाश होतात तसे. पेगी म्हणतात की नाही, हे हळूहळू झालेले बदल नसून हे एका पिढीतच झालेले बदल असावेत. आणि त्याच्यामुळे वैदिक संस्कृतात हे एका पिढीत शिरले आणि ते स्थिरावले. आणि हाही त्याच्यात एक गमतीचा भाग आहे की वैदिक संस्कृतात ळ दिसतो, पण नंतर पाणिनीय संस्कृतात मात्र ळ गळून पडलेला आहे. राईट. तर येऊ आपण जेव्हा आपण संस्कृतीकरण आणि प्राकृतीकरण या संकल्पनांबद्दल बोलू पुढे, अ, येस. तेव्हा याबद्दल बोलायचं. पण हो म्हणजे ह्याचं हे की मातृभाषांमध्ये आणि ही जी स्टेप मायग्रेशन्स झाली, त्या मायग्रेशन मध्ये समजा एका विशिष्ट स्वरूपात अवेस्ता आणि वेद ह्या दोन संहिता म्हणून किंवा पाठ म्हणून वेगळे झालेले नाही आहेत. आणि यासह हे गात गात काही समूह येत आहेत असं म्हणून, अशा परिस्थितीमध्ये एका टप्प्यावरती अ, ही सुप्त ज्या कोणत्या अवस्थेत होती त्या एका पिढीने ही मूर्धन्य मालिका आत्मसात केली आणि ते बिनदिक्कत त्या सुप्तांमध्ये या पूर्ण ध्वनींचा शिरकाव झाला. आणि ती जे म्हणजे पेगी हा म्हणजे हा जो सगळा प्रोसेस आहे की जे येत आहेत लोक त्यांच्याबरोबर त्यांच्या बायका नाही आहेत. आणि त्याच्यामुळे होय. ते ह्या भागातल्या बायकांशी लग्न करतायत. पण ते प्रायमोजेनिचर आणखीन पेट्रियार्कल लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांची जी मुलं आहेत ती त्यांना त्यांना ते आर्यच समजतात. पण त्याच्यामुळे जे त्यांना भाषा मिळते पहिली 4-5 वर्ष ते आई आणखीन आजूबाजूच्या लोकांची भाषा बोलतायत. मग ते संस्कृत शिकतायत आणि त्याच्यामुळे त्यांना तू म्हणतोस तसं त्या 4-5 वर्षात त्यांनी ती आत्मसात केलेली आहेत, कारण त्यांच्या ओरिजिनल भाषांमध्ये ते आहेत. आणि मग बरोबर. ती संस्कृतमध्ये ती नॅचरली येतात. हम्म. एनिवे तू म्हटलास तसं आपण संस्कृत आणि प्राकृताबद्दल बोलू, त्याच्याबद्दल बोलू. पण आता आपण मूर्धन्य ध्वनी किंवा रेट्रोफ्लेक्शन याच्याबद्दल बोललो. तशाच ह्या पुस्तकामध्ये भाषेचे आणखीन 3-4 गुणधर्मांबद्दल पेगी बोलतात. एक म्हणजे महाप्राण म्हणजे व्हॉइस्ड ॲस्पिरेट्स. त्याच्यानंतर अर्गेटिव्हिटी किंवा ज्याला प्रेरक रचना म्हणतात. आणि क्रियाव्याप्ती म्हणजे कंपाऊंड व्हर्ब्स. तर ही जी 3-4 भाषिक गुणधर्म आहेत, ते गुणधर्म कुठल्या भाषांमध्ये म्हणजे त्याच्यात सुद्धा वेस्टर्न इंडो युरोपियन आणि मगधन इंडो युरोपियन, त्याच्यानंतर खाली द्रविडियन, आणखीन इकडे पुन्हा पश्चिमेकडे संस्कृत यायच्या आधी पण द्रविडियन नसणाऱ्या अशा पण एक भाषांचा ग्रुप होता तो. आणि संस्कृत याच्यापैकी निरनिराळ्या ग्रुप्समध्ये हे 4-5 गुणधर्म काही दिसतात, काही दिसत नाहीत. आणि त्याच्यावरून आपल्याला याच्याबद्दल काही निष्कर्ष काढता येतात. तर त्याच्याबद्दल जरा बोलतोस का? पहिल्यांदा ह्या सगळ्या संज्ञांचे च्या
म्हणजे मला पण हे असं माहिती नव्हत्या. त्याच्यामुळे आधी त्या संज्ञांचे अर्थ सांग आणि मग नंतर त्यांचं महत्व सांग. थोडंसं त्याआधी तिकडे जाण्यापूर्वी अ, आपण स्टेप मायग्रेशन्स बद्दल बोललो आणि मी सुरुवातीला घटितात्म पातळीवरती काही साम्य शोधणं आणि ती लागू करून पाहणं हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगितलं. तसं सुरुवातीला एक तिरामिसू बेर म्हणून एक प्रकरण आहे राईट. आणि त्याची पूर्ण भिस्त यावर आहे की जेव्हा मायग्रेशन्स होतात, स्थलांतर होतात, तेव्हा केवळ माणसांमध्येच नव्हे तर इतर प्रजातींमध्ये सुद्धा पुरुष अ, स्थलांतरा पुढे असतात आणि मुख्यतः आणि पुरुषच निघण्याकडे कल जास्त असतो. असं एक महत्वाचं निरीक्षण या सुरुवातीच्या त्या प्रकरणात आहे. आणि जे स्टेप मायग्रेशन झाले त्याच्यामध्ये अर्थातच मग पुरुषांचे समूह तिथून निघत गेले. अ, हे आहे आणि म्हणून स्थानिक स्त्रियांशी संग होणं, त्यांच्या सोबत संतती निर्माण करणं आणि त्यातून भाषिक मिश्रण अशा प्रकारची म्हणजे अशा प्रकारचा क्रम इथे अपेक्षित आहे. आणि म्हणून ती मूर्धन्य मालिका आत्मसात होते. त्याचं महत्वाचं कारण की येणारा पुरुषांचा समूह हा स्थानिक स्त्रियांशी संग करून त्यांच्याशी अ, कुटुंब व्यवस्थेत राहून लग्न करून त्यांच्यासोबत संतती निर्माण करून राहतोय. त्याच्यामुळे या गोष्टींचा प्रभाव आहे. तर पुन्हा मुख्य जी धारा आहे या पुस्तकाची की एक काहीतरी घटित घ्यायचं म्हणजे मायग्रेशन. मग ते केवळ भाषा आणि मायग्रेशन एवढंच मर्यादित न पाहता अस्वलांमध्ये कशा प्रकारे मायग्रेशन होतं, इतर प्रजातींमध्ये कसं होतं आणि एक व्यापक स्थलांतर, एक व्यापक ऐतिहासिक घटित म्हणून पाहून झाल्यानंतर ते भाषा अशा प्रकारे लावल्यानंतर आपल्याला भाषेचा उलगडा अशा अशा प्रकारे होतो हे सांगणं हे एक महत्वाचं वेगळेपण या पुस्तकाचं आहे. तसंच या 3 वैशिष्ट्यांकडे येऊ आणि ते कशा प्रकारे सांगलेलं आहे ते पाहू. तर पहिलं प्रेरक रचना होतं का आता तुम्ही विचारलं हा, त्याच्यात? आपण म्हणजे व्हॉइस नाही, ऍस्पिरेट हा, सेक्शन सारखेच. नाही ठीक आहे त्याच क्रमाने जाऊ कारण ध्वनीकडनं मग नंतर वरच्या गोष्टींकडे जाणं जास्त सोपं आहे. किंवा त्याच्यात एक चांगला तर्क आहे असं. तर व्हॉइस ऍस्पिरेट्स म्हणजे काय, तर ज्याला आपण वर्ग चतुर्थ म्हणूया असे, म्हणजे क ख ग घ ङ ह्यातला चौथा क ख ग घ, तर हा आहे व्हॉइस ऍस्पिरेट. ह्याला आपण म्हणतो एक म्हणजे ही एक मालिका आहे जी कंठ्य मालिका आहे आणि जी आपल्या मुळाक्षरांचा जो तक्ता आहे त्याच्यामध्ये क च ट त प असे वर्ग आहेत, ज्याला आपण क वर्ग जो कंठ्यातनं येतो, च वर्ग जो तालव्य आहे, ट वर्ग जो मूर्धन्य आहे, आता आपण त्याबद्दल बोलू, त जो दंत्य आहे आणि प जो ओष्ठ्य आहे, असे हे 5 वर्ग आहेत आणि या प्रत्येक वर्गामध्ये 5-5 ध्वनी आहेत. ह्याला आपण वर्ग प्रथम म्हणूयात क, वर्ग द्वितीय ख, तर ह्यातले जे वर्ग चतुर्थ आहे म्हणजे घ झ ढ ध भ, हे काही भाषांच्या नजरेतनं चॅलेंजिंग आहे. म्हणजे काय, तर द्रविड भाषांमध्ये तर वर्ग द्वितीय आणि चतुर्थ अजिबातच नसतात. म्हणजे द्रविड मातृभाषा असणारा माणूस खाना खाया असं विचारताना काना काया असंच विचारू शकतो. कारण त्याच्याकडे जे भांडार आहे ध्वनीचं त्याच्यामध्ये ख आणि घ हे नाहीतच. आणि जे काही किरकोळ आहेत ते संस्कृतच्या प्रभावातनं किंवा त्याच्या शिकवण्यातून ते तिथे रुजलेले आहेत. आणि त्यामुळे असं होतं की त्या भाषा ऐकताना ते काहीतरी तसं बोलतायत असं वाटतं, पण ते आपल्याला समजत नाही. भलेही संस्कृत आपल्याला जसा शब्द असतात. त्यांचा जो असतो, जो ऐकता येत नाही, बोलता येत नाही, तसंच त्यांना हे ऐकता येत नाहीत, बोलता येत तसेच आहेत. नाही. अर्थात मल्याळममध्ये संस्कृतच्या प्रभावामुळे ते एका विशिष्ट पद्धतीने उच्चारतात. पण तो तपशिलाचा भाग झाला. सांगायचा येतो की वर्ग द्वितीय आणि चतुर्थ हे अनेक भाषांच्या नजरेतून चॅलेंजिंग आहे. त्यातले द्रविड भाषा कुळ हे सरसकट एक कुळ आहे की ज्यांना व्हॉइस्ड किंवा अनव्हॉइस्ड ऍस्पिरेट म्हणजे ख छ ठ थ फ आणि घ झ ढ ध भ ह्यांचा उच्चार करणं महाकठीण काम. तर ते शक्यतो टाळतात आणि त्याच्या अलीकडचा उच्चार करून घेतात. उत्तरेत पाहिलं तर मराठीच्या वर सगळ्या भाषा खूप व्यवस्थितपणे त्याचा उच्चार करत असाव्यात असं आपली एक साधारण कल्पना असते. पण पंजाबी, सिंधी या अशा भाषा आहेत की ज्यांच्यामध्ये गजड हजव हे त्यांना अतिशय कठीण जातं. आता समजा अ, काम कर घर आया असं एक वाक्य घेऊया. हे मुद्दाम घेतोय कारण मोरॉरलेस हे पंजाबी आणि हिंदीमध्ये सारखंच आहे.
आता काम कर घर आया म्हणताना कर घर हे दोन स्वतंत्र हिंदीच्या नजरेतून शब्द आहेत आणि ते घ आणि क अशा पद्धतीने उच्चारले जातात. पण जेव्हा पंजाबी माणूस हे उच्चारायला जातो तेव्हा त्याच्याकडे तर घ नाहीये, कारण घ हा तो वर्ग चतुर्थ आहे, व्हॉइस ऍस्पिरेट. मग ही पूर्ण मालिका कशी दाखवायची? हे जे उभे आहेत वर्ग चतुर्थ ते सगळेच पंजाबीत कसे दाखवायचे? तर पंजाबीच्या ऐतिहासिक क्रमामध्ये एक असा टप्पा आला ज्यामध्ये आपल्याला जर वर्ग चतुर्थ त्या पद्धतीने ही भाषा न उच्चारता, या भाषेत ते तसे उच्चारले न जाता, ते क लाच थोडासा पिच वाढवतात. म्हणजे कर म्हणजे कर, पण कार म्हणजे घर. आता समजा कोडा आणि घोडा. कोडा म्हणजे असं कोडे मारणे असं जे म्हणतो तो कोडा, आणि घोडा म्हणजे घोडा. तर अ, कोडा आणि कोडा. तर क वरती अचानक पिच वाढतो आणि पुन्हा तो पूर्ववत होता. आता मी जरा ड्रॅमॅटिकली जरा जास्तच मोठ्याने म्हणतोय, पण ते केवळ तो घच्या लक्षात ऐवजी यावं. बोलला जातो म्हणून मी तसं म्हणून दाखवतो. किंवा काय झंडा. तर झेंडा हा शब्द ध्वज या अर्थाने हिंदीतही आहे, पंजाबीतही आहे. पण पंजाबी माणूस जेव्हा ते म्हणतो तेव्हा चांडा, तर ते च वरती एक छोटासा पिच वाढतो आणि मग पुन्हा तो रेग्युलर म्हणजे व्यवस्थित नॉर्मल पिच वरती येतात इतर ध्वनी. तर त्यामुळे पण असं होतं की मराठी लोकांना असं वाटतं की हे मध्येच एवढं ओरडून का बोलतात पंजाबी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा. त्याचं कारण की जर तिथे तिथे ते वर्ग चतुर्थ आले तर नॅचरली त्यांचं पिच तिथे तिथे वाढतो. अच्छा. तर इंटरेस्ट. ही मालिका खूप चॅलेंजिंग आहे पंजाबीच्या दृष्टीने. आणि पंजाबीने हे ठरवलंय की आपण क आणि घ मध्ये फरक कसा करायचा, तर तो पिच वाढवून करायचा. प आणि भ, आता एक उदाहरण सांगतो. भारत भूषण हे जर नाव घेतलं आणि एखाद्याला हे नाव उच्चारायला सांगितलं, तर मल्याळी माणूस त्याचा उच्चार तीन पद्धतीने करतो. उत्तर केरळमध्ये फारात भूषण असं असा उच्चार करतात. मध्य केरळमध्ये अ, भारत भूषण असा असा एक उच्चार होतो. आणि काही लोक त्या प चाच थोडस प ब भारत भूषण, थोडासा प आणि ब असा एकत्र करून त्याचा उच्चार होतो. हे झालं केरळमध्ये ह्या भ च काय होतं त्याचं एक उदाहरण. पंजाबीचं मी सांगितलं की पंजाबी माणूस जर भारत भूषण म्हणायला गेला तर तो भारत भूषण असं म्हणेल, की त्या भ वरती पिच वाढतोय आणि भू वरती पिच वाढतोय. आता जेव्हा सिंधीकडे गोष्ट येते तेव्हा त्यांनी एक इन्ग्रेसिव्ह ब ठेवलाय. म्हणजे ते हवा आत घेत. म्हणजे जेव्हा मराठीत काही तसे ध्वनी नाही आहेत, पण आपण जेव्हा एखादी काहीतरी खेदजनक गोष्ट ऐकतो किंवा तेव्हा असं करतो, तेव्हा आपण ऍक्च्युली हवा आत घेत असतो. बाकी इतर प्रसंगी मराठी बोलताना आपण कधी हवा आत घेत नाही, हवा बाहेर टाकून अशी ध्वनी असणारी मराठी भाषा आहे. तशा बहुतेक इंडिक भाषा त्या स्वरूपाच्या आहेत. पण सिंधी ही एकमेव असा अपवाद आहे ज्याच्यामध्ये अ, भारत असं म्हटलं जातं. कारण तो व्हॉइस ऍस्पिरेट असल्यामुळे त्यांच्या नजरेत चॅलेंजिंग आहे. त्याच्यामुळे मग जशी पंजाबीनी तिच्यासाठी व्यवस्था करून घेतली, तशी सिंधीनी इन्ग्रेसिव्ह स्वीकारली. तर ह्याचं काय मग ह्या सगळ्या ध्वनींचं एवढं काय कौतुक, म्हणजे ऐतिहासिक भाषावैज्ञानिक प्रश्न म्हणून हा का महत्वाचा आहे? तर पुन्हा तुम्ही फारसी सारखं म्हणजे हे इंडो युरोपीय हे एक मोठं कुळ आहे ज्याच्यामध्ये युरोपातल्या भाषा, रशियातल्या स्लाविक भाषा, USSR मधल्या, इराणच्या पश्तो म्हणजे आजच्या खैबर पख्तूनख्वापासून आजच्या इराणपर्यंत खाली पसरलेल्या इराणी भाषा आणि आपल्याकडच्या भाषा यांमध्ये सुद्धा ते द्वितीय आणि चतुर्थ म्हणजे व्हॉइस्ड ऍस्पिरेट्स ऍस्पिरेट्स कोणत्याही स्वरूपाचे हे सरसकट एवढ्या मोठ्या संख्येने सापडत नाही, की तुमच्याकडे वर्ग द्वितीय पण आहेत आणि चतुर्थ पण आहेत आणि ते अर्थभेदक. तर थोड्याफार अर- प्रमाणात फार अर्थभेदक म्हणजे उदाहरण सांग. म्हणजे आता समजा फारसी शब्द आहे कश्ती, तो उर्दूत आला कश्ती म्हणून, पण ऍक्च्युली आधुनिक फारसी मातृभाषक लोक त्याला खॅश्ती असं म्हणतात, थोडासा ख असा म्हणतात. पण मराठीत मात्र तो केवळ थोडासा ख असा स्टाईलाइज पद्धतीने म्हणायचा, अशा प्रकारचा फरक नाहीये. तर म्हणजे शब्दशः अर्थच बदलतो. म्हणजे काय आता उदाहरणार्थ क खाऊ अ, खाऊ आणि काऊ.
खाऊ आणि काऊ हे दोन वेगळे हा, शब्द आहेत मराठीत. दोन वेगळे. तर तिथे अर्थच बदलतो. तर तसं एखादा फारसी भाषक कश्ती असंच म्हणला आणि खश्ती नाही म्हटला, तर एवढा मराठीसारखा ख नाही आहे, तो स्लाइट ऍस्पिरेशन आहे त्याच्यात, खॅश्ती असं म्हणताना, तर त्यांच्या लेखी काही फार मोठा फरक नाही पडत. पण काऊच्या ऐवजी आपण खाऊच म्हणलं तर मग काहीच्या काही फरक पडतो. तर याला मी अर्थवेधक म्हणतोय. की त्या त्या ध्वनींचा जो साठा आहे, जो जे भांडार आहे ते हे, तर हे ध्वनी चॅलेंजिंग आहे. मग याचं काय, तर हे कसे शिरले आणि हे या भाषिक वैशिष्ट्यामध्ये कसे शिरले. तर हे एक फार उत्तम उदाहरण आहे या मिलाफाचं, की एकीकडे काही ध्वनींच्या मध्ये ऍस्पिरेशन निर्माण करणाऱ्या इंडो युरोपीय भाषांचं एक कूळ, की काही ध्वनींमध्येच ते ऍस्पिरेशन देतात, अर्थभेदक स्वरूपात देत नसतील पण देतात. दुसरीकडे द्रविड भाषांसारखं एक कुळ, की ज्याच्यामध्ये अजिबातच ऍस्पिरेशन नाही, पण तिथनं घेतलेली मूर्धन्याची मालिका मात्र दिसते. कदाचित तिथनं घेतलेली असेल, कदाचित ती एकत्र पद्धतीने इथे उद्भवलेली असेल, काय जे असेल. पण ही सगळी ध्वनी एकत्र करून, म्हणजे काही ध्वनी दुसऱ्या भाषा कुळातनं आलेले असावेत, काही त्या मिलाफातनं एकत्र राहण्यातनं आलेले असावेत, आणि शिवाय त्याच्यावरती दोन वेगळ्या भाषांमधले संस्कार होऊन तुम्हाला ऍस्पिरेटेड ध्वनी आणि ऍस्पिरेशन नसलेले ध्वनी असे एका शिस्तीत, एका या आपण ज्याला मुळाक्षरांचा तक्ता म्हणतो त्या स्वरूपात सापडणं, वर्ग द्वितीय आणि चतुर्थ या स्वरूपात, हे एक अद्भुत उदाहरण आहे मिलाफाचं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या भाषा कुळांमधून, वेगवेगळ्या अ, माध्यमातून आणि स्रोतांमधनं आलेले हे ध्वनी आहेत, आणि त्याच्यावरती असे मिश्र संस्कार होऊन या भाषांनी एक त्यांचं वेगळंच ध्वनींचं, तर मला, स्वनांचं भांडार उभं केलं. हा, एक गोष्ट चूक चूक असेल तर तू करेक्ट कर, पण मला बरोबर. ती म्हणते असं वाटतंय की नॉर्थ वेस्ट मध्ये आर्य यायच्या आधी ज्या काही भाषा होत्या, द्रविड कुळातल्या नाहीत, पण तिथे जी काही लोक होती, साधारणपणे ती जे इराणमधनं जे शेतकरी लोक आली होती, ते त्यांचं पॉप्युलेशन तिथे नॉर्थ वेस्टमध्ये होतं. आणि त्यावेळच्या त्यांच्या ज्या भाषा होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये ही ॲस्पिरेट्स होती. आणि हं, आता त्या भाषांमध्ये ती गेली आहेत, पण ती बरोबर. त्यावेळेला होती, आणि तिथनं ती, म्हणजे ते जे सबस्ट्रेट आहे त्याच्यातून ती इंडो युरोपियन भाषांमध्ये आली असावीत, असा तिचा होरा आहे. हे बरोबर आहे का? एम आय रिमेंबरिंग करेक्टली? बरोबर आहे ते, या अर्थाने की मी आता जे फारसीचं उदाहरण देत होतो कश्ती खिश्तीचं, ते कुठेतरी त्याच्याशी मेळ खाणार आहे, की आ- इ- आ- आधुनिक फारसीमध्ये सुद्धा त्यांचा पूर्णपणे लोप झालेला नाही. आणि मग अशा प्रकारची एक ऍस्पिरेटेड, म्हणजे केवळ त्याच्यामध्ये महाप्राणाचे ध्वनी आहेत एवढंच पुरेसं नाही, म्हणजे केवळ आजच्या आधुनिक फारसीसारखं उदाहरण पुरेसं नाहीये. तर तो वापरल्याने प्रत्यक्ष अर्थबदल होतोय, या अर्थाने ते स्वतंत्र ध्वनी म्हणून अस्तित्वात आहेत, हे सांगत असताना हे कुठे कुठे होते आणि मग नंतर कसे विकसित झाले असावे हे सांगताना त्या प्राचीन अ, आधुनिक मेसोपोटेमिया जवळच्या आसपासच्या अ, अ, आधुनिक इराणच्या आसपासच्या भाषांमध्ये काय होतं परिस्थिती त्यावेळेला. आहे, उदाहरण देताना ते दिलेले. राईट, राईट. तर मग तसंच आता पुढे म्हणजे प्रेरक रचना, क्रिया व्याप्ती, याच्याबद्दल हं, सुद्धा थोडं सांग. कुठल्या कुठल्या हं, भाषांच्या ग्रुप्समध्ये ते येतात आणि काय त्याच्याबद्दल थिअरी आहे? हं. तर प्रेरक रचनेचं एक म्हणजे प्रेरक रचना म्हणजे काय हे आधी सांग. हम्म. द्रविड माणूस जेव्हा हिंदी बोलतो, किंवा अगदी कोल्हापुरातला माणूस सुद्धा चालेल, फार दक्षिणेकडे न जाता सुद्धा, तो घेऊयात. तो जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा काय होतं ते, त्याचबरोबरीने एखादा बिहारमधून आलेला माणूस जेव्हा हिंदी बोलतो, एखादा बंगाली मातृभाषा असलेला माणूस हिंदी बोलतो, तेव्हा त्यांना कुठे अडचणी, किंवा एखादी उस्मानाबाद सोलापूरकडची मराठीच घेऊयात, की बाबा ते जेव्हा काही प्रमाण मराठी सारखी रचना करायला जातात तेव्हा त्याहून ते वेगळे कोणत्या स्वरूपाची करतात. तर आधी आपण एक बिहारी माणूस एखादं हिंदी वाक्य कसं म्हणेल, ते घेऊयात, आणि मग एक दखनीचं उदाहरण घेऊ, मग मराठीची काही उदाहरण. तर एखादं प्रेरक
आधी व्याख्या घेऊ आणि मग मी पुन्हा हे स्पष्ट करून सांगतो. भूतकाळी रचना करत असताना हिंदीमध्ये, मराठीमध्ये, गुजरातीमध्ये साधी भूतकाळी रचना करायची आणि आपलं क्रियापद आहे सकर्म, म्हणजे ज्याला कर्माची अपेक्षा असते, खाणे. याच्यामध्ये काहीतरी खाण्याची गोष्ट लागते, मग ती क्रिया पूर्ण, यांना आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. अकर्मक म्हणजे झोपतो, हसतो, ज्याच्यामध्ये काही विशिष्ट वस्तू लागत नाही ती करायला, तो करता पुरेसा असतो. मी तर वडा सकर्म. खाल्ला. हं. काय? किंवा मी आंबा खाल्ला, हा. वडा खाल्ला, मी चिंच खाल्ली. तर ह्याच्यामध्ये एक एक काहीतरी कर्म आहे, आंबा, चिंच, वडा वगैरे असं. पण मी हसलो, मी झोपलो, ह्याच्यात काही कर्माची आवश्यकता नसते. तर जेव्हा एखादं क्रियापद सकर्मक असतं आणि जेव्हा आपण भूतकाळी रचना करायला जातो, तेव्हा आपण तो किंवा ती ह्याच्यानी ते वाक्य सुरूच करू शकतो. म्हणजे अ, त्याने आंबा खाल्ला असंच म्हणावं लागेल. तो आंबा खाल्ला चुकीचं होऊन जातं. किंवा ती आंबा खाल्ला किंवा ती आंबा खाल्ली, हेही चुकीचं वाटतं. तर तिथे मात्र आपल्याला उसने आम खाया, त्या उसनेनी सुरुवात करावी लागते. वो आम खाया हे गडबड वाटतं हिंदीच्या नजरेत. पण जेव्हा एखादा बिहारी माणूस हे हिंदी वाक्य म्हणतोय, तेव्हा मात्र तो अगदी बिनदिक्कतपणे वो आम खाया असं म्हणून टाकतो. आणि ह्याच्या मागे कारण केवळ बिहारी भाषांमध्ये लिंग नसतं, त्याच्यामुळे तो त्या वो सारखं चालवतो एवढंच नाहीये. तर मग त्यांच्यामध्ये बंगालीत पण असंच होतं का? बंगालीत पण असंच होतं. हा, म्हणजे त्या सगळ्या मगधन आहेत. म्हणजे मला होय. गंमत वाटते जे, पण तू सांग काय ते. खरं. तर ही जी पूर्वेकडचं आहे, ज्याला ईस्टर्न इंडिक भाषा असं म्हणतो, पूर्वेकडच्या भाषा किंवा त्याला मागधी भाषा, मगध देशातल्या भाषा असं म्हणतो. त्या भाषांमध्ये लिंग तर गळालीच गळाली, पण त्याचबरोबरीने प्रेरक रचनांचं काहीच सापडत नाही. तर हे नसल्यामुळे जेव्हा आता हे तसं समजायला किंवा केवळ ऐकून वरवर ऐकून आत्मसात करण्याचं वय गेलेलं असताना हे ताडणं, की जेव्हा साध्या भूतकाळाची रचना येईल तेव्हा मात्र क्रियापद कर्माप्रमाणे चालणार आहे आणि कर्त्याप्रमाणे चालणार नाहीये, ही बऱ्यापैकी किचकट गोष्ट आहे समजून घ्यायला. आणि हम्म. त्यामुळे जेव्हा बिहारी बंगाली माणसं हिंदी किंवा खडी बोलायला जातात तेव्हा मग ते तिथे गडबडतं आणि मग ते प्रथमेने सुरुवात करतात. तीच गोष्ट द्रविड भाषकांची आहे. अ, तर म्हणजे अ, तुम काना खाया असं काहीतरी ते वाक्य करतात आणि तिथे तुमने काहीतरी करावं लागेल हे त्यांच्या गावी नसणंच साहजिक आहे, कारण त्यांच्या भाषांमध्ये अशी काहीही किचकट गोष्ट घडलेली नाही. राईट, तर राईट. या पुस्तकाच्या नजरेतून महत्वाचा प्रश्न असे की हे कसं झालं. हा. हा केवळ ऐतिहासिक भाषावैज्ञानिक प्रश्न तर आहेच आहे आणि त्याला ऐतिहासिक भाषावैज्ञानिकांनी उत्तरं दिली सुद्धा आहेत. पण पेगी मोहन यांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की हे बोलणारे लोक कोण आहेत आणि ते असं का बोलू लागले. तर लोकांना केंद्रस्थानी ठेवून एखादं भाषिक वैशिष्ट्य, व्याकरणिक वैशिष्ट्य ज्या प्रकारे उदयाला आलं, ते का उदयाला आलं असावं, कोणत्या प्रकारच्या सामाजिक अ, प्रेरणा त्यामागे असतील, कोणत्या प्रकारचा सामाजिक मिलाप तिथे घडला असेल जेणेकरून तो या भाषांमध्ये अशा प्रकारे व्याकरणिक रचनेच्या स्वरूपात उतरला. अशा प्रकारचं विश्लेषण या पुस्तकामध्ये आहे आणि ते ह्याचं मुख्य वेगळेपण आहे. मी मगाशी म्हणालो की उस्मानाबादकडची मराठी किंवा दखनीचं उदाहरण घेऊया. तर दखनीमध्ये असं झालं की अ, उसने किंवा वो ह्याच्यापैकी केवळ उनो उरले. उनो आया तो खाना म्हणजे खाया. वो आया. अ, किंवा उनो खाया. आता त्याने उसने काम किए असं जर प्रमाण हिंदीतलं वाक्य असेल तर ते दखनीमध्ये उनो कामा करा. राईट, राईट. तर इथे काय होतंय की उनो हे एकच उरलंय, जे प्रथम आपण आहे, जे रूढार्थाने ज्याला आपण प्रेरक विभक्ती म्हणतोय किंवा तृतीयचं रूप म्हणू शकतो तेही आहे. आणि त्याच्याच बळावरती ह्या दोन्ही रचना चालवल्या जातात. उनो आया, उनो बैठा, उनो खाया, उनो कामा करा. हे सगळं उनो उनोनी चालतंय. आणि सोलापूर उस्मानाबादची मराठी त्याहून काही फार वेगळी नाही. त्यानं आला, तिनं हो. आली. हम्म. त्यानं आला, त्यानं बसला, त्यानं कामं केला किंवा तर तिनं कामं केली. याच्यामध्ये केली हे तिनं नुसार चालते, म्हणजे तीनुसार चालते. तर थोडक्यात तिनं हसली, त्यानं हसला. ह्याच्यामध्ये ती सुरुवात त्यानंच होती. म्हणजे भलेही लिंग जतन करून ठेवलेलं आहे,
पण तो कर्तरी म्हणजे प्रथमेचा तो किंवा ती हे मात्र उरलेलं नाही. तो ती एक असं डेमॉन्स्ट्रेटिव्ह दाखवणं, एक असं दर्शक सर्वनाम म्हणून आहे उस्मानाबाद सोलापूरला, पण सर्वनामाचं रूप म्हणून तो ती असं काही वाक्यात दिसत. तर हे एक मिश्रणाचं उदाहरण आहे. तो वेगळा भाग झाला. पण प्रेरक रचना म्हणजे अशा प्रकारची भाषेकडनं, भाषेच्या व्याकरणाकडनं एक निर्माण झालेलं असं वैशिष्ट्य, की ज्याच्यामध्ये अ, भूतकाळी रचना करत असताना तुम्हाला प्रथमेचं रूप वापरून चालणार नाही. अर्थात जगात अशाही भाषा आहेत बास्क सारख्या, ज्यांच्यामध्ये सरसकटच तुम्हाला प्रेरकच रचना करावी लागते. म्हणजे याला याला आपण अर्ध प्रेरक रचना असलेल्या भाषा असं म्हणूया. याला आम्ही स्प्लिट अर्गेटिव्ह म्हणतो किंवा पार्शियल अर्गेटिव्ह असं म्हणतो. कारण फक्त भूतकाळी रचनांमध्ये हा, असं होतं म्हणून. भूतकाळी किंवा मराठीमध्ये त्याने असं करावं, त्यानं असं करावं, तिने असं करावं, असं नी पण आपण विद्यार्थ्याच्या रचना करतो. तर तेही प्रेरक रचनेत मोडतात असं म्हणावं लागेल. पण जगात अशाही भाषा आहेत की ज्याच्यामध्ये सरसकट सगळ्या काळांमध्ये, सगळ्या कालवृत्तींमध्ये म्हणजे मध्ये, सगळ्या मूड्समध्ये, म्हणजे आता आपण विद्यार्थ आज्ञार्थ असं म्हणलं, त्या सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला एक प्रेरक स्वरूपाचीच रचना करावी लागते. त्या फुल्ली अर्गेटिव्ह भाषा असतात, अच्छा. कम्प्लीट अर्गेटिव्ह भाषा असतात. त्याचं एक उदाहरण बास्क. इंटरेस्टिंग. तो भाग नाही राहिला. भारतातल्या भाषा मात्र या स्प्लिट अर्गेटिव्ह आहेत. मग नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे या भाषा स्प्लिट झाल्या? याचं एक उदाहरण एक ब्युबेनिक म्हणून ऐतिहासिक, विट ब्युबेनिक म्हणून एक ऐतिहासिक भाषा वैज्ञानिक आहे. त्यांचं ग्रॅमर ऑफ अपभ्रंश म्हणून पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी सविस्तर ह्याचं वर्णन दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की अपभ्रंश हा जो टप्पा होता, म्हणजे 8व्या शतकानंतर ते भक्ती चळवळीतल्या भाषांचा उगम होईपर्यंतच्या मधल्या एक 400-500 वर्षातला जो टप्पा होता अपभ्रंश प्राकृत किंवा अपभ्रंश असंच त्याला म्हणूया. तर त्या टप्प्यामध्ये काही विभक्तींचा लोप झाला, विभक्ती प्रत्ययांचा लोप झाला आणि त्यामुळे काही भूतकाळी रचनांमध्ये अ, प्रथमा अ, मुळात ही ज्याला आता आपण पार्टिसिपल्स म्हणलो, धातुसाधित विशेषणं म्हटलो, ती वापरली जाऊ लागली आणि त्याचबरोबरीने विभक्ती प्रत्ययांचा लोप झाला आणि त्यांच्या एका डायनामिक्स मधनं प्रेरक रचना उद्भवली. अशी एक मांडणी ऐतिहासिक भाषा वैज्ञानिकांनी केलेली आहे. पेगी त्याची मांडणी करत असताना हे लोक कोण होते आणि हे लोक असे का बोलू लागले, राईट. हा हम्म. प्रश्न उपस्थित करून त्याचं उत्तर देते. राईट. ते या पुस्तकात मुळातून वाचण्यासारखं आहे. अगदी. आणखीन एक त्याच्यातला पैलू असा की ती हा जो पूर्वेचा भाग आहे, तिथे मूळची जी लोक होती, ती लोक पश्चिमेकडे होती त्याच्यापेक्षा वेगळी होती. त्यांच्याकडनं म्हणजे एस्ट्रो एशियाटिक मुंडा लोक आली होती आणि म्हणजे व्रात्य लोक म्हणजे जी प्री ऋग्वेदिक आर्यन लोक तिथे पोचली, त्याच्या आधी जी लोक होती ती पण वेगळी होती, आणखीन ती आर्य लोक जी पोचली ती पण वेगळी होती. आणि त्याच्यामुळे त्या भाषांमध्ये हे फीचर्स नसावेत असं सुद्धा ती म्हणते. बरोबर. हा सुद्धा सगळा भाग फार इंटरेस्टिंग आहे. पण आता पुढचा प्रश्न मेघनाला. आता म्हणजे ऍक्च्युअली आपण आता भाषांतराबद्दल बोलूया तुमच्या दोघांशीही. पहिल्यांदा मेघना. तर मेघना, या पुस्तकाचं भाषांतर करण्याची कल्पना कशी सुचली तुला? अम, एकतर इतका वेळ आपण खूप गुंतागुंतीच्या व्याकरणाच्या गोष्टींविषयी बोलत होतो, त्याच्यामध्ये आपल्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या. तर हे ते पुस्तक आहे ज्याच्याविषयी आम्ही बोलतो, ते पेगी मोहन यांचं पुस्तक. तर मला भाषा विज्ञान, व्याकरण ह्या गोष्टीमध्ये जनरल रस आहे. त्याच्याबद्दल वाचायला, बोलायला, ऐकायला आवडतं. व्याकरणाबद्दल पण आवडतं, फक्त शब्दांबद्दल पण असं नव्हे, तर भाषिक रचनांबद्दल, व्याकरणांबद्दल ऐकायला, बोलायला, शिकायला आवडतं. त्यामुळे ते पुस्तक हातात आलं माझ्या, ह्याच्यात काही फार नवलाची गोष्ट नाही. आलं. पण अशी खूप पुस्तकं येतात आपल्या हातात, आवडतात, आपण काही सगळ्याची भाषांतर करत नाही. पण ह्याचं भाषांतर मात्र करावंसं वाटलं. त्याचं कारण वेगळं आहे. आता इतका वेळ आपल्याला चिन्मय भाषिक वैशिष्ट्यांबद्दल सांगतोय, अतिशय गुंतागुंतीच्या व्याकरणिक रचनांबद्दल सांगतोय, आपण अर्गेटिव्हिटी बद्दल बोललो, किंवा मूर्धन्य ध्वनीबद्दल बोललो, किंवा अजून आपण बोललो नाही पण क्रियाव्याप्तीबद्दल किंवा कंपाऊंड वर्ब्स बद्दल तो सांगेल कदाचित. तर त्या सगळ्या भागाविषयी मी वाचत होते आणि त्याच्यात पेगी मोहन यांनी असं म्हटलं होतं
ही वैशिष्ट्य अ, संस्कृतमध्ये नाहीये आणि द्रविड भाषांमध्ये पण अगदी कमी प्रमाणात आहे. मग ही इंडो आर्यन भाषांमध्ये कुठून आली? वैदिक स्थलांतर होण्याआधी आणि दक्षिणेकडची स्थलांतर होण्याआधीच्या काळातलं तर हे वैशिष्ट्य नसेल, त्याच्यातनं तर हे आलं नसेल. मग त्याच्या आधीचे लोक म्हणजे कोण? तर हडप्पा संस्कृतीमधले लोक असतील का ते? आणि जर तसं असेल तर हे वैशिष्ट्य संस्कृतमध्ये शिरलं नाही, पण नंतर मराठी, हिंदी किंवा त्या प्रकारच्या भाषांमध्ये आलं. म्हणजे ते मधला काही काळ चक्क दबा धरून बसलं होतं आणि त्याला अनुकूल झालेला काळ येईपर्यंत थांबलं आणि संधी मिळता क्षणी त्याने त्या भाषेमध्ये डोकं वर काढलं आणि आता ते पुन्हा त्या भाषांमध्ये दिसू लागलं. असं तर नसेल. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या सगळ्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना केलं होतं. हे इतकं जिवंत आणि उत्कंठावर्धक वर्णन होतं की मला एकदम थरारून जायला लागलं. तर माझा काही भाषा विज्ञानाचा अभ्यास नाही. मी फक्त एक उत्सुक, सर्वसामान्य, ज्याला अनभ्यस्त म्हणतात, अशा प्रकारची वाचक आहे. पण या पुस्तकात मला एक गोष्ट जाणवली. या भाषा कुठून आल्या असतील, कशा मिसळल्या असतील, आजच्या रूपात कशा आल्या असतील आणि इथून पुढे त्यांचं काय होईल, होऊ शकेल, असा एक शोधाचा अखंड थ्रेड त्याच्यात सुरुवातीपासून आहे. त्याच्यात तो शोधण्याकरता त्यांनी निरनिराळ्या तपशिलांची मदत घेतली. चिन्मय म्हणला तसं त्याच्यात भाषा विज्ञान आहे, तसंच सांस्कृतिक सामाजिक इतिहास आहे, उत्क्रांतीबद्दलच्या विज्ञानातल्या काही तपशिलांची मदत घेतलेली आहे, मानव वंशशास्त्राबद्दल काही बोलणं झालेलं आहे, येस. त्याच्यानंतर पुरातत्वशास्त्राबद्दल आहे. अशा सगळ्या शास्त्रांची, सगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक सामाजिक इतिहासांची आणि घटनांची मदत घेत घेत त्यांनी हा शोध, त्याचा जो धागा आहे तो मात्र सोडलेला नाही. करेक्ट. त्याच्यात मूळची जी शोधाची गोष्ट आहे ती लिटरली एखादी फिक्शनल गोष्ट वाटेल असा तो शोध कथेसारखा धागा त्या पुस्तकात सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे. तर माझ्यातल्या वाचकाला हे एखाद्या कादंबरीसारखं वाटलं. असे नका संशोधकीय शिस्तीतलं किंवा त्याच्यात कितीही शास्त्रांचा, विज्ञानांचा भाग वापरलेला असेल, ते संकल्पनांच्या दृष्टीने जड असेल कदाचित, ज्याला किचकट म्हणतात तसं, किंवा ते एखाद्या अभ्यासकाला कुठल्या प्रकारे इंटरेस्टिंग वाटेल ह्याच्याबद्दल इतका वेळ चिन्मय सांगतोच आहे आणि ते सगळं ते आहेच. पण त्याच्या खेरीज एखाद्या एक सर्वसामान्य संशोधन अभ्यास न करणारं पण इंटरेस्टेड वाचक म्हणून मला हे इंटरेस्टिंग वाटलं, कारण त्याच्यातला हा कादंबरीसारखा, एखाद्या थरारक कथेसारखा जो त्याची रचना होती, त्याची वीण होती, त्यामुळे मला ते फार आवडलं. आणि दुसरं म्हणजे ते इंग्रजी वाचकांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे, इंग्रजीतलं पुस्तक आहे म्हणून. त्यामुळे त्याच्यात अनेक भाषांची उदाहरणं आहेत आणि त्याच्या रचनांबद्दल, त्यातल्या गमतींबद्दल समजावून सांगताना त्याची इंग्रजीत भाषांतर करून सांगते. पण ते वाचता वाचता माझ्या डोक्यात असं सुरू झालं की आता हे मराठीत सांगायचं झालं तर कसं सांगायचं बरं. ते मला खूपच म्हणजे मराठीच्या रचनेनुसार मराठी वाचकाला कळेल अशा प्रकारे, त्याला समांतर वाटतील अशी उदाहरणं देण्यासाठी म्हणून जे काही करावं लागेल ते माझ्या डोक्यात आपोआप सुरू झालं आणि ते मला खूप चॅलेंजिंग वाटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं पण मला वाटलं की हे मला करता येईल आणि मला करायला खूप आवडेल. पण तरी इतकं सगळं वाटून पण मी काही बूड हलवलं असं नाही. फक्त मी फेसबुकावरती पेगी मोहन यांना शोधलं आणि त्यांना एक मेसेज करून ठेवला की हे मला करायला आवडेल, असं असं मी वाचलं, मला हे खूप आवडलं वगैरे, आणि मी त्याच्याबद्दल विसरून गेले. पण गंमत म्हणजे मी फेसबुकावरतीच या पुस्तकाच्या परिचयाचं एक टिपण लिहिलं होतं लहानसं. ते कोणीतरी वाचून मनोविकास प्रकाशनाला पाठवलं आणि त्यांना सुचवलं की हे मराठीत आणलं तर फारच चांगलं होईल, तर तुम्ही बघा. ते मनोविकास प्रकाशनाने त्याचे हक्क घेतले आणि संयोगिता ढमढेरे म्हणून एक कॉमन फेसबुक फ्रेंड आहे, त्यांच्यातर्फे त्यांनी माझा नंबर शोधला आणि मला विचारलं की असं असं तुमचं टिपण वाचलं, तर तुम्हाला याचं ट्रान्सलेशन करायला आवडेल का? तर आम्हाला हक्क मिळाले, तुम्हाला ट्रान्सलेशन करायला आवडेल का, हा प्रश्न संपायची पण मी वाट बघितली नाही. मी लगेच हो असं सांगून मोकळी झाली आणि मग मी काम करायला घेतलं. त्यामुळे अशा प्रकारे ते भाषांतर माझ्याकडे आलं. वंडरफुल. म्हणजे मी पण थोडंफार ते भाषांतर बघितलेलं आहे. इट्स लवली. येईलच ते लवकर. तर चिन्मय, त्या भाषांतरामध्ये तुझा सहभाग काय होता? अ, मेघनाने पूर्ण भाषांतर केलेलं होतं आणि तिने मला विचारलं की नाही, मला आधी बहुतेक मनोविकास मधनं फोन आला की तुम्ही हे कराल का.
आणि मग मला कळलं की हे मेघनाने केलेलं आहे. माझी अगदीच जुजबी ओळख होती वाटतं. एकदा कधीतरी आपण कुल्फीच्या पहिल्या प्रकाशनाच्या वेळेस कधीतरी भेटलो असतो. तर मी म्हटलं की म्हणजे मी बघतो आधी भाषांतर आणि मग मेघनाने ते पूर्णच पाठवलं. आणि हे एवढं असं पूर्ण भाषांतर बघून मला असं झालं की मी आत्ता म्हणीन हो, अ, वाचू आणि मी काय असेल त्या भाषांतराबद्दलचं परीक्षण देतो. पण मग नंतर असं वाटलं की आपण हे मोठ्याने वाचूनच काढूयात. आणि म्हणजे ते अगदी शब्दन शब्द आणि वाक्यन-वाक्य वाचलं जाईल. मग आम्ही ठरवलं की आपण एकत्र बसूनच हे वाचूयात. त्यावेळी साधारण 1 दीड 2 महिने आपण लावले ते पूर्ण वाचून काढायला. मी ओरिजिनल पुस्तक घेऊन बसायचो आणि जिथे असं वाटेल की संकल्पनेच्या पातळीवरती ते नीट पोचत नाहीये, तिथे तिथे आम्ही तिथे ते रिवाईज केलं. तर म्हणजे माझा या भाषांतराशी असा संबंध. पण मला ह्याचं एका प्रकारे कौतुकही वाटलं आणि आश्चर्यही वाटलं की भाषा विज्ञानाची पार्श्वभूमी नसताना असा दर्द असल्याशिवाय कोणी एवढ्या मोठ्या पुस्तकाचं असं अगदी तळटीपा असं सगळं त्यासह तिने सज्ज करून ठेवलं. तर म्हणजे अर्थातच मी बदल सुचवले आणि ते पण अ, व्यवस्थित झाले. पण म्हणजे खरं त्या अर्थाने हे खूप चॅलेंजिंग आहे की एकीकडे ते खूप आवडतं अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. ती गोष्ट सांगणारं पुस्तक आहे, त्याच्यामुळे ते खिळवून ठेवतं. त्याची अशी एक स्मृती राहते आपल्या मनात की काय असा मोठा पट मांडतंय, ती गोष्ट आपल्या मनात अ, अशी रुतून बसते. हे सगळं असताना सुद्धा त्याच्यातली जे त्याची अकॅडमिक डेन्सिटी आहे ती कुठेही कमी नाहीये. त्याच्यात जो काही संकल्पनांचा जो ऐवज आहे तो आहे तितकाच आहे. अशा परिस्थितीत त्याचं भाषांतर करणं हे पण एक मोठंच म्हणजे आव्हानात्मकच गोष्ट आहे ती. आणि भाषांतर करणं आणि त्याचा रसाळपणा टिकवून ठेवणं हो. भाषांतर सुद्धा. आमचे वाद झाले नाही असं नाही बरं का. बरोबर. कारण अनेक वेळा असं व्हायचं की मला असं म्हणायचं असायचं की अरे तुझ्या संकल्पना तुझ्याकडे ठेव, पण हे सर्वसामान्य वाचकाला कळणारच नाही, त्याच्याकडे काही आयुधच नाहीये. मग अशा वेळेला ती संकल्पना म्हणजे काय ते समजावून घेण्यापासून मग ते धड मराठीत सोप्या मराठीतही कसं सांगता येईल आणि त्याचा संकल्पना म्हणून असलेला जो परिभाषेचा भाग आहे तोही कसा टिकवता येईल, अशा दोन्ही गोष्टी करत करत ते भाषांतर आम्ही रिवाईज केलं. त्यामुळे ती पण खूप मजेची गोष्ट होती. That was fun. आणि दोन्ही पातळीवरती ते आव्हानात्मक ठरतं, कारण अर्थातच संकल्पनेच्या पातळीवरती ते पोचतंय की नाही किंवा काही थोडस पातळ होतंय का, हा तर भाग आहेच. पण इंग्लिशमध्ये सामान्य वाचकांसाठी लिहिताना म्हणजे भाषा वैज्ञानिक नसणाऱ्या लोकांसाठी लिहित असताना इंग्लिशचा एक तिचा तिचा विस्तार असतो. मराठीमध्ये प्रसंगी आपण तो विस्तारही गृहीत धरू शकत. त्याच्यामुळे मराठी भाषांतर ही म्हणजे पेगी मोहन यांनी हे इंग्लिशमध्ये लिहिताना त्यांना ज्या कसरती कराव्या लागल्या असतील त्याच्या दुपटीने त्याच प्रकारचं कसब हे कोणत्याही भारतीय भाषेमध्ये हे पुस्तक आणताना करावं Correct. लागतं. तर त्या दृष्टीने पण हे एक मोठंच आव्हान होतं. भाषा ही तिच्या अशा प्रकारच्या अभिव्यक्तीच्या स्तरावरती कुठे आहे ते सांभाळत त्याच्यातनं काहीतरी विचार पोहोचवणं. आणि मला असं वाटतं आपण ज्ञानभाषा वगैरे म्हणतो, तर ती ज्ञानभाषा होण्याची खरी परीक्षा ही अशा प्रकारच्या पुस्तकांच्या भाषांतरात तर नक्कीच ती म्हणजे ती परीक्षा घेतात ही पुस्तकं. अशा प्रकारची ही जी डिस्कोर्सची स्पेस आहे तिथे आपल्या भाषांची खरी परीक्षा होत असते. आणि ते अर्थातच म्हणजे ते थकवणारं, दमवणारं आणि तरीही सुखावणारं अशा प्रकारचं ते काम आहे. Very. ऑसम. पण पुढचा प्रश्न मी विचारते हा, की आपण लहानपणापासून ऐकत आलो होतो आणि अजूनही ऐकतो अनेकदा की संस्कृत ही मराठीची जननी आहे, संस्कृत मधून मराठी तयार झाली. अं, हे तितकंसं खरं नाही हे आता पेगी मोहन यांच्या पुस्तकातून लक्षात येत. तर तुझा याच्याबद्दलचा विचार काय आहे? माझं थोडंसं नेट खालीवर झालं मध्ये, तू एकदा पुन्हा विचारतेस का? हो हो. मी थोडासा आपण भाषांतराकडून थोडं दूर जाणारा प्रश्न विचारत होते.
मला असं विचारायचं होतं की आपण अनेकदा असं ऐकतो की संस्कृत मधून मराठी जन्माला आली आणि संस्कृत ही मराठीची जननी आहे वगैरे वगैरे. पण आता हे पुस्तक भाषांतरल्यानंतर नीटच लक्षात येतं की असं नाही. तर एस्पेशली तुझा भाषा वैज्ञानिक म्हणून याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुझा विचार काय? अ, ही समजावून सांगतो की अ, पहिली भाषा कशी होती, जगातली कोणती का असेना. अ, हा प्रश्न आपण ज्या काहीतरी गृहीत धरून आपण हा प्रश्न विचारतो की पहिली भाषा कशी होती. तर हा प्रश्न त्या पद्धतीने गृहीतच धरता येतो. हा प्रश्न विचारणाऱ्याच्या मनात काय असतं की कोणती तरी एक भाषा पहिली होती आणि मग नंतर टप्प्याटप्प्यांमध्ये अनेक भाषा वेगळ्या वेगळ्या होत गेल्या. या लोकांच्या मनात एक असं ट्री असतं आणि ज्याच्या किंवा मनात काहीतरी एक भाषा आणि त्याच्यातनं सगळ्या हळूहळू ब्रँच 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 होऊन आलेल्या इतर भाषा, आणि ती संकल्पना चूक आहे असं तू म्हणतोस. बरोबर. तर ते ट्री बऱ्याचदा हे फॅमिली ट्री स्वरूपात आलेलं असतं की एक कोणीतरी पहिला पुरुष, मग त्याच्यातनं अशी अपत्य निर्माण झाली आणि मग ते फॅमिली ट्री खाली गेले. तर असे पहिले दोन स्त्री पुरुष काढायचे आणि मग तिथनं पूर्ण पुढचा सगळा कौटुंबिक संसार कसा उभा राहतो, पूर्ण ती अ, पिल्लावळ कशी येते, हे जे एक चित्र मनात असतं ते कुठेतरी भाषेवरती त्याचा आरोप होतो आणि पहिली एक भाषा अशी काहीतरी असेल आणि मग त्यातनं इतर सगळ्या जन्माला आल्या, ही एक धारणा असते. येऊ आपण त्याच्याकडे. पण कोणती का असेना, समजा आपण एक भाषा अशी कल्पना केली की ती एक होती, तर ती अमुक एक दिवशी होती आणि त्याच्या आदल्या दिवशी तिचं स्वरूप काय होतं. म्हणजे ती एका दिवशी उत्पन्न झाली की ती अनेक दिवसांपासून होतीच, असा प्रश्न विचारला तर जनरली असं मनात येतं की नाही, ती एका दिवशी आली. पण एका दिवशी आली म्हणजे मग आदल्या दिवशी लोक काहीच बोलत नव्हते का? नाही, बोलत होते थोडंसं काहीतरी. मग त्याच्या आदल्या दिवशी काहीच नव्हते बोलत का? असं करत आपण इन्फायनाइटली मागे जातो आणि पुन्हा भाषेचा पहिला दिवस हा असा हुडकून काढून असं म्हणणं की हा 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 तो पहिला दिवस आणि इथे जन्माला आली, हे जसं शक्य नाही. अ, त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं एक सातत्य आपल्याला गृहीतच धरावं लागतं, हे जे गृहीत धरणं आहे हे भाषेच्या स्वरूपातच गोवलेलं आहे. भाषेचं स्वरूपच असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भाषेचा पहिला बिंदू, भाषेचा पहिला क्षण असा टिपून काढणं अवघड आहे. याचा अर्थ असा नव्हे की भाषेच्या उत्क्रांतीबद्दल आपण काही स्पेक्युलेशन्स करू नयेत किंवा जे केले ते सगळे चुकीचे आहेत. हे सांगण्याचा हेतू एवढाच की भाषेचा आधीचा टप्पा हुडकून काढून त्याची एक बिंदू स्वरूपात कल्पना करणं, की काळरेषेवरती हा एक ठिपका जिथे भाषा निर्माण झाली आणि त्याच्यानंतर सातत्याने अस्तित्वात राहील, हे भाषेच्या स्वरूपातून आपल्याला उपलब्धच नाहीये. अशा प्रकारची काही कल्पना करणं आपल्याला शक्यच नाही. कारण त्याच्यामध्ये सातत्याने एक अं, सातत्य रेषा सतत मागे जात राहणं हे त्या भाषेच्या स्वरूपातच आहे. हा एक पहिली गोष्ट की भाषेचा आद्य बिंदू काळामध्ये, काळरेषेवरती असा काही टिपता येत नाही. आता हे जसं खरं आहे तसंच आई, मुली, भावंड ही सगळी रूपकं आहेत भाषेबद्दल बोलायची. तर ह्याच्याबद्दल एक सोस्यूर म्हणून जो आधुनिक भाषा विज्ञानाचा पायाभरणीचा विचारवंत मानला जातो, त्याचं 1912 ते 16 आहे त्यांनी व्याख्यानं दिली होती आणि नंतर ती त्याच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशित केली असं आहे. तर तिथनं आधुनिक भाषा विज्ञानाची पायाभरणी झाली असं म्हणतात. आणि तो स्वतः एक फिलॉलॉजिस्ट, हिस्टॉरिकल लिंग्विस्ट असा होता. त्याचं जे पुस्तक आहे, कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक्स, त्याच्या शेवटच्या चॅप्टरमध्ये त्यांनी सगळ्यात जुनी असणं, द ओल्डेस्ट लँग्वेज अँड द प्रोटोटाईप असं त्याचं शीर्षक आहे. सगळ्यात जुनी असणं म्हणजे काय, ह्याचे 3 अर्थ दिलेले आहेत. तर त्यातला एक सगळ्यात जुनीचा पहिला अर्थ होतो की अ, जिचा पुरावा आपल्याला सगळ्यात जुना सापडतो. तर हे काहीतरी क्वांटिफायबल जुनं आहे की बाबा हे याचा पुरावा अमुक अमुक तारखेचा, अमुक अमुक शतकातला आहे, त्याच्यामुळे ही सगळ्यात जुनी. दुसरा एक जुन्याचा अर्थ होतो जो आद्य बिंदूचा, तो काही आपल्याला त्या प्रकारे काही उपलब्धच नाही तो अर्थ.
म्हणजे अ, काही सार्थपणे काही संभाषण करण्यासाठी त्याच्यात काही शक्यताच नाही. अजून एक अर्थ येतो तो लिथुआनियन असेल किंवा मल्याळम असेल अशा भाषा, की ज्या म्हणायला गेलं तर त्यांचे पुरावे खूप अलीकडचे आहेत, पण त्यांच्यातले जे काही विशिष्ट ध्वनी आहेत ते मात्र कदाचित फार जुन्या काळातल्या कोणत्या तरी एका अवस्थेची ग्वाही देत आहेत असं वाटतं. तर वरकरणी दिसायला अलीकडच्या पण व्याकरणिक वैशिष्ट्यांच्या ध्वनींच्या पातळीवरती मात्र काही अत्यंत प्राचीन वैशिष्ट्य जपून ठेवणारा हा एक जुनेपणाचा अर्थ त्याच्यात दिलेला आहे. तर ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये जेव्हा आम्ही भाषेच्या आधीच्या अवस्थेची कल्पना करतो त्याच्यामध्ये आम्ही प्रोटोटाइप नावाची संकल्पना वापरतो. ती जननी भाषेहून अतिशय वेगळ्या स्वरूपाची कल्पना. एखाद्या भाषेच्या उपकुळाचा किंवा भाषा कुळाचा प्रोटोटाइप हा त्या कुळातल्या सगळ्यात जुन्या भाषांचा ऐवज अभ्यासून हे नंतरच्या अवस्था एका आधीच्या अवस्थेतून कशा निपजल्या असतील अशी कल्पना करून त्या आधीच्या अवस्थेच्या व्याकरणाची कल्पना केली जाते तार्किक पातळीवरती. त्या कल्पनेला आम्ही प्रोटो लँग्वेजचं व्याकरण असं म्हणतो. असं व्याकरण रचत असताना त्याच्यामध्ये भाषा वैज्ञानिकांचा असा दावा अजिबात नसतो की हे खरोखरच कालक्रमावरती अस्तित्वात असलेलं भूतकाळातलं एक व्याकरण आहे. त्या व्याकरणाचं प्रयोजन एवढंच असतं की जो उपलब्ध जुन्यात जुना पुरावा आहे तो अभ्यासून भाषेचा आधीचा टप्पा आपण कितपत टाळू शकतो. जर दरम्यान असं झालं की समजा वैदिक संस्कृत, अवेस्तन, क्लासिकल ग्रीक मधला आणि लॅटिन मधला सगळ्यात जुना पुरावा घेतला आणि त्याच्या आधारे आपण एक आधीचा टप्पा रचला, पण कालांतराने समजा थोडासा आधीचा अजून एक पुरावा आपल्या हाती लागला, जे वास्तवात झालं हिटाईट नावाच्या भाषेचा जरा जुना पुरावा हाती लागला. आणि मग तो हाती लागल्यानंतर अर्थातच जे जुन्या अवस्थेची कल्पना या प्रोटो व्याकरणात केली होती ती रिवाईज केली जाते आणि त्याच्यात योग्य ते बदल केले जातात, कारण आता आपल्याकडे अधिक जुना पुरावा आहे. त्याच्या आधारे आपण त्याच्या आधीची अवस्था कशी असेल याची कल्पना करू. तर ही कल्पना का केली जाते, तर ही एकदा कल्पना केल्यानंतर त्यानंतरच्या भाषांमध्ये कशा कशा प्रकारचे व्याकरणिक ध्वनी पातळीवरती शब्दाच्या पातळीवरती बदल झाले असावेत त्यांची संगती लावणं हे भाषा वैज्ञानिकांना सोपं जातं. थोडक्यात प्रोटो टाईप हा एक तार्किक आणि एक भाषा वैज्ञानिक संकल्पना आहे. ती कोणत्याही प्रकारे ऐतिहासिक, ज्याच्यामध्ये काहीतरी ऐतिहासिक खरोखर इतिहासात अमुक अमुक स्वरूपात अस्तित्वात असलेली भाषा होती अशा प्रकारचा दावा त्याच्यात अजिबात नाही. आणि त्यामुळे प्रोटोला आपण जननी त्या अर्थाने पण म्हणू शकत नाही, कारण ही एक तार्किक कल्पना आहे की भाषा अशी असली पाहिजे. म्हणजे जसं एखाद्या खुनाच्या ठिकाणी मौका वारदात वरती आल्यानंतर डिटेक्टिव्ह त्याच्या नजरेतून आधी काय काय घडलं असावं याची कल्पना करतो, तसं जुन्यात जुने भाषांचे पुरावे अभ्यासून त्याच्या आधीची भाषेची अवस्था कशी असावी याची कल्पना भाषा वैज्ञानिक करतो. ज्या प्रकारे त्यामुळे ते अ, काही न्यूज चॅनल्स वरती जसे अॅनिमेटेड गोष्टी रचून दाखवतात ना, काय घडलं असेल अशा गोष्टी दाखवताना, तशा प्रकारचं ते असतं. प्रत्यक्ष बरोबर. तसं खरं घडलेलं असतं असं नाही, ते असं नाही. चित्रण नसतं, कल्पना करून त्याचं केलेलं एक मॉडेल असतं असं तुम्ही बरोबर. म्हणता. आणि Correct. माझ्या मते आणि तसे प्रोटो या शब्दाचा जननी असा लोकांनी ट्रान्सलेशन केल्यामुळे आणखीन जरा कन्फ्युजन वाढतंय. जननी म्हणजे आपण आई म्हण, तर बरोबर. प्रोटो या शब्दाचा जो वेगळा हे आहे म्हणजे इट्स अ प्रोटोटाइप, इट्स अ म्हणजे इंग्लिशमध्ये प्रोटो या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे, तो जननीमध्ये तेवढा येत नाही बरोबर माझ्या मते. नाही, आणि सोस्यूर त्याचीही चर्चा करतो की कसं काही त्याच्या आधीच्या लिंग्विस्टांनी मदर लँग्वेज असा शब्द वापरला काही ठिकाणी जो थोडासा ढिसाळपणेच वापरला त्यांच्याबद्दल. अ, तो टीकात्मक स्वरूपात तिथे बोलतो त्याच्या प्रकरणात. मी त्याचं 2013 मध्ये भाषा आणि जीवनसाठी मराठी भाषांतरही केलं होते अच्छा. त्या प्रकरणात. ते माझ्या अकॅडमिया पेजवरती आहे. हो, आणि या सगळ्या गोष्टींची यादी आपण ब्लॉग वरती देऊया. आणि जरा सोप्या भाषेत ते केवळ भाषांतर असं न राहावं म्हणून 2013च्याच अक्षरच्या दिवाळी अंकातही तो लेख लिहिला होता. तोही माझ्या अकॅडमिया पेजवरती आहे. ज्याच्यामध्ये मुळातच ही जी जननी आणि प्रोटो मधली जी गल्लत आहे अ, हो. ती न व्हावी. आणि संस्कृतला पण अनेकदा म्हणजे त्या उंचीवरती नेऊन बसवायचं आणि म्हणायचं हिच्यातनं सगळं काही निघालं. राईट.
तर हे काही इतकं खरं नाही. आणि हे खरं नसण्याचं कारण असं की समजा आज घडीला आपण सगळ्या भाषा घेतल्या, समजा गुजराती, मराठी, आणि ज्या पद्धतीने आज आपण भाषांना सरसकटपणे अभिजात घोषित करतोय, त्याच्यामधलं जर काही एक तथ्य असेल तर ते असं, म्हणजे त्याचं राजकारण दुसऱ्या बाजूला, पण एक भाषा वैज्ञानिक पातळीवरती प्रत्येक भाषा ही कशी अभिजातच असते हे असं का म्हणता येऊ शकतं. त्याचं कारण असं की जर आपण अनेक असे बिंदू कल्पिले आता आपल्या नजरेसमोर आणि त्याला एक एक भाषेचं नाव दिलं, तर त्या अनंत काळ मागे जाणाऱ्या अशा रेषा तयार होतील. या सगळ्या रेषा आज जेवढ्या मूळ भाषा अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांच्या भूतकाळात जाणाऱ्या रेषा आपल्याला कल्पाव्याच लागतील. असं म्हणून चालणार नाही की नाही, ते ना मराठी तिथपर्यंतच होतं, त्याच्या आधी ते काही नव्हतं, किंवा कोकणी ना ती तर आधुनिकच भाषा आहे, ती काही पूर्वी नव्हती. असं का नाही म्हणतायत? कारण आता ज्या एक ज्या मिनिट, एक पात- मिनिट. हा. मला एक उदाहरण म्हणजे एक मोठा भाग या पुस्तकातला क्रिओल्स बद्दल आहे. आणि हम्म. त्या स्पेसिफिक क्रिओल्स करिबियन मध्ये एका विशिष्ट बरोबर अबाउट क्रिओल्स यू कॅन से दॅट दोज लाईन्स एंड ॲट दॅट टाइम. देर वॉज बरोबर. दॅट क्रिओल डिड नॉट एक्झिस्ट बिफोर दॅट. सो हाऊ डज दॅट बरोबर. अप्लाय टू व्हॉट युअर सेइंग? हा. तर क्रिओल आणि काही प्लॅन लँग्वेजेस जसे की एस्पेरांतो, इडो, अशा काही हाताने तयार केलेल्या भाषा आहेत आणि क्रिओल आहेत ज्यांची घडण ही आपल्या नजरेसमोर झालेली आहे. या भाषांना हा तर्क लागू होत नाही. पण भाषिक सातत्याची जी कल्पना आहे ती या इतर सगळ्या भाषांना मात्र लागू होते. तर हो, म्हणजे ते एक छोटस अपवादाचा भाग आहे या कल्पनेमागचा, की प्रत्येक भाषेला सातत्य रेषा असते आणि ती आपल्याला निरपवादपणे तिचा भूतकाळ हा अनंत काळ मागे न्यावा लागतो. फक्त त्याला अशा प्रकारचे क्रिओल्स आणि प्लॅन्ड लँग्वेजेस या अपवाद आहेत. तर अशा जेव्हा सातत्य रेषा आपण कल्पितो तेव्हा भाषा किती का पुराव्याच्या नजरेतनं आधुनिक असेना, पण केवळ पुराव्याचा अभाव हा काही अभावाचा पुरावा नसतो. वा. आणि या अर्थाने प्रत्येक भाषा ही अभिजातच असते, कारण भूतकाळामध्ये तिची सातत्य रेषा इथे जाऊन थांबली आणि त्याच्या आधी काही नाही असं म्हणतायत. पुराव्याच्याच नजरेतनं पाहायला झालं तर तुम्ही असं म्हणू शकता की हा कोकणीचा पुरावा फक्त 15व्या-16व्या शतकातलाच आहे, त्याच्या आधीच काही सापडत नाही. पण ह्याचा अर्थ त्याच्या आधी ती भाषाच नव्हती असं म्हणणं गैर आहे. कारण बरोबर. म्हणजे एक सातत्य हे आपल्याला भाग पाडतं त्या प्रकारची कल्पना करायला. करेक्ट. आणि ह्या पुस्तकात सुद्धा म्हणजे पेगी म्हणते की युजली नवीन भाषा तयार होतात जेव्हा काहीतरी सोशिओ पॉलिटिकल इकॉनॉमिक घडामोडी चालू असतात कुठेतरी. सगळं जेव्हा संथ चालू असतं तेव्हा नवीन भाषा निर्माण होत नाहीत. पण आणि असा 10वं शतक ते 12वे शतक याच्यामध्ये ह्या बऱ्याचशा इंडो युरोपियन लँग्वेजेस ना वेगळं स्वरूप आलं, कारण त्यावेळेला त्या प्रकारच्या घडामोडी चालू होत्या. पूर्वीची जी एक एकसंध व्यवस्था होती ती फुटत होती छोट्या याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणजे भाषांना बेसिकली काहीतरी रोल असतो, काहीतरी काम करायचं असतं त्यांना, आणि म्हणून त्या भाषा येतात. त्याच्यामुळे आधी त्या म्हणजे तू म्हणतोस त्याच्याप्रमाणे त्या आधी छोटे समूह बोलत असतील, त्यांना फारसा इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल क्लाउट नसेल. मग हळूहळू जशी भारत म्हणजे बाजूची व्यवस्था बदलते तशा तशा त्यांना भाषेचं लेबल लावू शकतो आपण, असं म्हणायचंय, राईट? इफ आय एम बरोबर. अंडरस्टँड करेक्टली. बरोबर. तर अनेक छोट्या समूह हे जेव्हा सामर्थ्यवान होतात तेव्हा त्यांचं भाषा म्हणून त्यांचा आवाज आपल्याला येऊ लागतो. करेक्ट. केवळ त्यांनी मौन बाळगलेलं आहे, म्हणजे ज्याला मी पुरावा नसणं म्हणतोय, राईट. ते आहे म्हणून त्या भाषाच नव्हत्या, कधीच अस्तित्वात नव्हत्या असं म्हणता येत नाही. आणि या अर्थाने प्रत्येकच भाषा ही अभिजात असते. आलं लक्षात. त्याचा पुरावा आपल्याला हाती लागलेला असो की नसो, पण अभिजात म्हणत असताना त्यांना 2000 वर्षांची सातत्यपूर्ण अशी परंपरा अपेक्षित आहे. तो भाग वेगळा की अभिजात भाषा कशाला म्हणायचं, पण आणि प्रत्येक भाषेची सातत्य रेषा ही अटळ आहे. कोणीतरी असं मला कोण म्हटलं होतं आठवत नाहीये, पण अ लँग्वेज इज अ डायलेक्ट विथ अन आर्मी अँड अ नेव्ही, असं मला बरोबर. कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. या. मी पुन्हा एकदा थोडं जे डायव्हर्जन घेतलं होतं तिकडनं परत थोडं पुस्तकाकडे येते. मध्ये स्थलांतरांबद्दल, त्याच्यानंतर त्यांच्या आपापसातल्या संघर्षांबद्दल किंवा संघर्षाच्या अभावाबद्दल, मिसळीबद्दल असं पुष्कळ बोलणं येतं भाषा विज्ञानाच्या व्यतिरिक्त. तर त्याच्याबद्दल बोलत असताना आणि जेव्हा विशेषतः आपण भाषांतरावरती काम करत होतो तेव्हा तू मला सातत्याने सांगितल्याचं, सावध केल्याचं आठवतं की आर्य आणि द्रविड, जेते आणि
जिथं पुरुष प्रधानता आणि स्त्री प्रधानता, संस्कृत आणि द्रविड किंवा संस्कृत आणि प्राकृत अशा प्रकारच्या बायनरीज मध्ये पडून नाहीये. आणि तसं करण्याचा धोका असतो, कारण ते पुष्कळ सोपं असतं. पण तसं करू नये. तर त्याच्याविषयी सविस्तर सांगशील का? अं, दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ह्याच्यात. एक, जेव्हा आपण असं आज ज्याला आपण असं गृहीत धरतो की या द्रविड भाषा, या आर्य भाषा, किंवा या तिबेटो बर्मन भाषा, या ऑस्ट्रो-एशियाटिक भाषा, हे नामकरण आणि हे वर्गीकरण हे ऐतिहासिक भाषा विज्ञान या ज्ञानशाखेच्या नजरेतून केलेलं एक वर्गीकरण आहे. आणि एकदा आपण वर्गीकरणाच्या मागे लागलो की त्याचं जणू काही त्याचं वर्गीकरण करून टाकलं की आपण ज्ञानाच्या पातळीवरती काहीतरी साध्य केलं असं आपल्याला वाटतं. पण त्याचबरोबरीने हेही लक्षात घ्यायला पाहिजे की ही वर्गीकरणं ही अनेकदा कामचलाऊ असतात. आणि मला विशेषतः माझ्या संशोधनात ज्यात रस आहे तो असाच की ज्यामध्ये इतकी सरमिसळ झालेली आहे भाषिक वैशिष्ट्यांची की तिथे हे म्हणणं मुश्किल आहे की ही भाषा बरोबर याच कुळातली आहे. कारण काही त्या प्रकारचं ज्या प्रकारची शिस्त आणि ठेवण वर्गीकरण करणाऱ्याला अपेक्षित असते, भाषा अर्थातच काही त्या शिस्तीत बसणाऱ्या नसतात. आणि विशेषतः अशा भाषा ज्या या शिस्तीत बसत नाही त्या वर्गीकरणाला कशा प्रकारे आव्हान देतात आणि वर्गीकरण त्यातून काय शिकू शकतं, हा माझ्या एक जिज्ञासेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. अं, तर ही जी द्वैत निर्माण केली जातात ही खासच त्या वर्गीकरणाचं एक फलित असतं. वर्गीकरण करत असताना आपल्याला एक ढोबळ चौकट समोर उभी राहावी म्हणून वर्गीकरणांचा उपयोग आहे. पण आता चौकट आहे म्हणून त्या चौकटीत सगळंच बसवायला जा असं करण्याच्या नादात ती चौकट आपण अधिकाधिक पक्की करत गेलो तर जी अशी सौंदर्य स्थळं आहेत मिलाफाची ती आपल्या नजरेतनं सुटत राहतील आणि आपण केवळ हिला कुठेतरी बसवायचं म्हणून बसवा. म्हणजे आता उदाहरणार्थ उस्मानाबाद आणि सोलापूरची मराठी, अं, हिला मराठीत बसवायचं की त्याला एक असं ज्याला आपण म्हणूयात की असं एक स्वायत्त भूभाग क्षेत्र मानायचं की ज्याच्यामध्ये अशी गंभीर घुसळण आणि मिसळण झालेली आहे भाषांची की जिथे आता हे वर्गीकरणाचे सगळे निकष काही फार म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला काही हाती लागण्याच्या ऐवजी उलट काहीतरी हातचं सुटतंय असं वाटतं. ही असेल किंवा एखादी अहिराणी सारखी भाषा असेल की जिला आता गुजरातीचं मानायचं की मराठीचं मानायचं. आणि ही तर म्हणजे आपण ज्याला रूढार्थाने आजच्या पॉलिटिकल मॅपच्या अंगाने सीमावर्ती भाग म्हणतो त्यांच्या दृष्टीने झालं. पण अनेकच भाषा अशा पण असतात की ज्या आजच्या नकाशावरती सीमावर्ती नसतील पण ज्यांच्यामध्ये अशा प्रकारची एक गंभीर मिसळण झालेली असू शकते. उदाहरणार्थ संस्कृतचं उदाहरण घेऊया. संस्कृतची जी सर्वनामं आहेत, अस्मत् सर्वनाम म्हणजे मी, युष्मत, ह्यांच्यामध्ये बरोबर एकवचनाची रूपं आणि बहुवचनाची रूपं ही काही विभक्तींमध्ये सारखी येतात. उदाहरणार्थ मत आणि अस्मत् म्हणजे माझ्यापासून आणि आमच्यापासून, किंवा माम आणि आसमान याच्यामध्ये थोडासा म आणि न चा फरक आहे पण ते ऐकायला बऱ्यापैकी सारखे येतात. पण इतर शब्दांमध्ये म्हणजे देव शब्द, वन, माला असे जे काही आपण शिकतो शाळकरी संस्कृत याच्यात त्याच्यामध्ये मात्र ते प्रत्यय खूप वेगळे. म्हणजे इकडे मात्र होणार देवस्य आणि देवात आणि देवेभ्या, पण मत अस्मतच्या बाबतीत होणार मत आणि अस्मत. तर हा जो संस्कृतच्याच धाटणीत तिच्या सर्वनामांच्या तक्त्यामध्ये हा जो बदल झाला हाही कुठेतरी त्या एका जुन्या टप्प्यावरती जे मिश्रण झालं तो सांगणारा आहे. हम्म. आणि हे मिश्रण काही केवळ हा ठीक आहे ते तेवढ्यापुरतं झालं असं म्हणून दुर्लक्षण्यासारखं नाही. कारण सर्वनाम ही सर्वात जास्त वापरले जाणारे शब्द असतात आणि त्यांच्या संरचनेमध्ये म्हणजे ग्रीक आणि लॅटिनचे जर सर्वनामांचे तक्ते पाहिले आणि संस्कृतचे पाहिले तर त्याच्यामध्ये संस्कृतमध्येच असं का घडलं की प्रथमेची बहुवचनाची रूपं सारखी काही बाबतीत झाली. याचं एक महत्वाचं कारण असू शकतं की ज्या अवतीभोवतीच्या भाषा आहेत
ज्याच्यामध्ये आजघडीला उपलब्ध असलेल्या तर द्रविड आहेत की ज्यांच्यामध्ये प्रथमेची आणि बहुवचनाची रूप विभक्ती प्रत्ययांची सारखीच असतात, म्हणजे विभक्ती प्रत्यय सारखाच असतो एकवचनात आणि बहुवचनात. तर ते संस्कृतात शिरलं म्हणजे तिथे कुठेतरी एका खोलवर पातळीवरती तशी मिसळण झालेली आहे. आणि ही अशा प्रकारचा मिलाफ होणं, अशा प्रकारचं भाषांचं मिश्रण होणं हे दोन समूहांच्या फार मोठ्या जवळिकीबद्दलचं वाचक आहे. आणि त्यामुळे हे आर्य हे द्रविड असं ठोस पद्धतीने वेगळं काढणं भाषिक पातळीवर सुद्धा हे अनेकदा आपल्याला त्यातनं काही हाती लागण्याच्या ऐवजी मी म्हणालो तसं आपल्या हातचं काहीतरी सुटण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे भाषिक मिश्रण ही खूपच गहन गंभीर गोष्ट आहे. आणि ही जी निर्माण केलेली वर्गीकरणाची तत्व आहेत ती काही मर्यादेपर्यंत उपयोगी आहेत, पण केवळ त्यांना कमिटेड राहून त्यांच्याच नजरेतून सातत्याने सगळ्या भाषांकडे पाहत असताना आपण अनेक गोष्टी हरवून बसतो. आणि त्याच्या जोडीला जेव्हा आपण स्थलांतर, इतिहास, लोकांची एकमेकांसोबत होणारा संग, त्यांचं अनेक शतकानुशतकं सोबत राहणं, हे सगळं जेव्हा अभ्यासतो तेव्हा मग अर्थातच ही वर्गीकरणं आपण एका भाषिक संरचनेच्या पातळीवरती कशी पाहावीत, एका अंतरावर न पाहावी ह्याचं भान वाढत जातं. Correct. मला वाटतं आपण ह्या टप्प्यावरती थोडं थांबूया आणि एक छोटासा ब्रेक घेऊन मग परत सुरू करू.